आपण आज वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हे प्रश्नांचे प्रकार, त्या प्रकारची परीक्षा पद्धती, त्यासाठी सराव कसा करायचा आणि सगळं मिळून प्रश्न सोडवण्याचं तंत्र, परीक्षा कशी हाताळायची याच्यावर आपण फोकस करणार आहोत. आता वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एक वर वाक्य, खाली दिलेले 4 पर्याय, आपलं काम त्यातलं दिलेल्या पर्यायातलं आपल्याला वाटणारं सगळ्यात योग्य उत्तर. ही शब्दरचना लक्षात ठेवायला पाहिजे. एवढी शब्दरचना सोडली तर उरलेलं तर फालतूच आहे मुद्दा. फालतू म्हणजे बरं का, हे 2 + 2 म्हणजे 4 आहे असं सांगण्यासारखं आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे काय? वर एक वाक्य किंवा प्रश्न, खाली 4 उत्तरं, आपलं काम त्या दिलेल्या 4 पण पुढचा सगळा सविस्तर विषय मांडायला काही वेळा सांगावं लागतं 2 + 2 = 4. कळलं का? 2 + 2 = 4 बरं का. मराठीतले जे सुप्रसिद्ध, माझ्या मते जागतिक दर्जाचे आणि ग्रामीण शैलीच्या कथा लिहिणारे लेखक द मा मिरासदार, खूप वय झाले त्यांचं, आत्ता थकलेत आहेत अजून आणि शतायुषी व्हावेत. त्यांची खास कथा आहे, गावाकडली शाळा, शाळेमध्ये सरकारचा इन्स्पेक्टर येतो, मास्तरला विचारतो काय शिकवताय, मास्तर सांगतो गणित शिकवतोय, नीट चाललं आहे का, सिलेबसनुसार चाललं आहे का, मास्तर हो सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. मग इन्स्पेक्टर म्हणतो प्रश्न विचारू का मुलांना मी, मास्तर म्हणतो विचारा, झालं आहे शिकवून. इन्स्पेक्टर विचारतो 2 + 2 किती? भर मुलं हात वर करतात. कोणी सांगतो 8, कोणी सांगतो 7, कोणी नाही चुकीचं, मी सांगतो गुरुजी करत सांगतो 6. मग तो इन्स्पेक्टर खवळतो. तो म्हणतो आता काय शाळा आहे का तमाशा येड्याचा बाजार लावला आहे, हे शिकवताय वय मुलांना? ते गुरुजी पण म्हणतात की पण इन्स्पेक्टर हा आमचा हा अमुक हा मुलगा आहे ना, विंध्य पर्वत, आमचा हा अमुक हा मुलगा आहे ना, हा सगळ्यात हुशार मुलगा आहे, त्याला विचारा. तू उगाच कॉलर ताट करू नको, पुढची वाक्य ऐक, पुढची 2 वाक्य ऐक नीट. मग इन्स्पेक्टर त्याला विचारतात काय रे 2 + 2 किती? तो म्हणतो 4:45. चिडतो इन्स्पेक्टर, म्हणतो काय मास्तर? मग मास्तर म्हणतो मग त्याचं सगळ्यात जवळचं आहे का नाही उत्तर? आता वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे काय ते आहे ते उत्तर एकच आहे. तिथे आणि पण परंतु वगैरेला जागा नाही. ठॅक आहे ते उत्तर एक आहे. म्हणून वस्तुनिष्ठ, ऑब्जेक्टिव्ह, आणि बहुपर्यायी म्हणजे दिलेले 4. पण त्याचा मुख्य हेतू माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा हा आहे. टू टेस्ट युअर कमांड ओव्हर इन्फॉर्मेशन. उद्या ज्याला अधिकारी व्हायचं आहे आणि प्रशासन सांभाळायचं आहे, तर अर्थातच प्रशासनाची जबाबदारी सांभाळताना आपल्यापासची माहिती, डेटा, कधी कायद्याची कलमं, कोर्टाच्या केसेस, ह्याच्यावर आधी जबरदस्त पकड पाहिजे. ती काहीतरी आपल्याला वाटलं किंवा आपली मतं अमुक प्रकारची आहेत, आपले पूर्वग्रह आहेत वगैरेला गडबडीला जागाच नाही आहे तिथे. म्हणूनचा हा पहिला टप्पा आहे. तेव्हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ह्या परीक्षा पद्धतीचा मुख्य हेतू तुमची माहितीवर किती जबरदस्त पकड आहे हा आहे. त्याचा अर्थातच अर्थ की त्यामध्ये विचारशक्तीची परीक्षा होत नाही असं नाही. उलटे काही वेळा, वैयक्तिक माझं मत आहे की मुख्य परीक्षा लेखी निबंध वजा पाहिजे, पण त्याच्यात मी आत्ताचा नाही वेळ देत. पण काही वेळा लेखी निबंध वजा परीक्षेमध्ये हे सगळं गोल आणि पण परंतु तथापि श्रीराम जयराम जय जयराम असं करून काहीतरी शब्द भरता येतात आणि काहीतरी भरले की काहीतरी मार्क मिळतात. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी त्याला जागाच नाही आहे. एक तर तुमचं उत्तर नीट आहे आणि बरोबर आहे म्हणजे फुल मार्क मिळतील, नाही तर 0च. आणि नुसते पण आता 0 नाही, आता तर उणे पण. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीत सुद्धा विचारशक्ती तपासण्याची व्यवस्था आहे. रिझनिंग, की या व्यक्तीला असलेल्या माहितीच्या आधारे अर्थ काढता येतो का, निष्कर्ष काढता येतात का,
किंवा कदाचित प्रत्येक वेळी एक्झॅक्ट उत्तर माहिती असेल असं नाही, पण त्या प्रश्नातच दिलेला जो डेटा आहे त्याच्या आधारावर त्याला उत्तर तयार करून ते देता येतं. रिझनिंग पुढे आपण पाहणार आहोत की विशेषतः AR ॲसर्शन रिझन, विधान आणि त्याचं कारण, अशा प्रकारचे येतातच पुढे प्रश्न. आपण हे पण पाहणार आहोत पुढे की कित्येकदा त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायीमध्ये तुम्हाला तयार उत्तर माहिती नसेलही कदाचित, आणि तरी ते वरचं वाक्य दिलेले 4 पर्याय त्याचा जरा नीट विचार करून आगा पिछा पुढचे असे करून आपण एका तर्कशुद्ध निष्कर्षाकडे येऊ शकतो की याचं उत्तर अमुक असलंच पाहिजे, दुसरं असणार. ती पण परीक्षा आहे. म्हणून माहिती आणि ह्याला विचार, युक्तिवाद, तर्क मांडता येतो का? अर्थातच परीक्षा हाताळतानाचं आपलं काम दिलेल्या पर्यायातलं योग्य उत्तर शोधायचं आहे. तुम्हाला परीक्षेला सामोरं जाताना ना आता सराव करतानाही अनेक वेळा दिसून आलेलंच असेल एव्हाना की काही वेळा प्रश्न येतो आणि दिलेले 4 पर्याय एकापेक्षा जास्ती वाटत असतो की योग्य उत्तर. कधी वाटत असतं की अरे च्या कुठलंच योग्य नाही आहे, कसं काय हा प्रश्न आहे, असं कधी होऊ शकतं. पण परीक्षा देतानाचं मग आपलं काम त्या दिलेल्या 4तलं आपल्याला वाटणारं योग्य उत्तर, आणि अन्यथा नकारात्मक निगेटिव्ह मार्क आहेत. त्यामुळे मी तर म्हणतो की प्री आणि MPSC पुरतं बोलायचं तर मुख्य परीक्षेचे 800 पैकी 700 मार्क हे कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही या कौशल्यावर पण आधारित आहेत. म्हणजे कदाचित पुढच्या माझ्या बोलण्यामध्ये अनेक वेळा बॅटिंगची येणारच आहे उपमा, आणि तुम्ही पण आत्ता चालू असलेल्या कुठल्याही 2020 असो, महिलांचा चालू आहे, त्या जिंकत चाललेल्या आहेत. तुम्ही एखाद्या बॅट्समननी चांगला स्कोअर केला त्याचं जर पाहिलात तर तुम्हाला पार दिसेल रोहित शर्मानी 200 रन केल्या, 91 बॉलमध्ये 200 रन केल्या. तरी तुम्हाला दिसून येईल की 8 सिक्सर, 11 4 म्हणजे 48 आणि 44, 92 रन 12 बॉलमध्ये, 11 आणि 8 19 बॉलमध्ये. आणि मग उरलेल्या काय असतील त्या? एवढंच नाही, ते स्टॅटिस्टिक्स येतं ना, त्याला डॉट बॉल म्हणतात. डॉट बॉल म्हणजे त्याच्यावर त्याची रन झालेली नसते. इतकंच काय, धावसंख्या आणि धावांची गतीची गरज कितीही असो, चांगला बॅट्समन काही चेंडू सोडून पण देतो. तो निर्णय घेतो की हा जाऊ दे, ह्याला हात नाही लावायचा. ते आहे निगेटिव्ह मार्किंगमुळे कुठले प्रश्नाचं द्यायचं पण नाही उत्तर, यावरनं पण आपलं यश ठरणार आहे. अन्यथा काही जणांच्या बाबतीत मी पाहिलं आहे की नंतर परीक्षा झाली आहे आणि MPSC सुदैवाने आपल्याला आपलं उत्तरपत्रिका हाताशी असते ना, आणि शिवाय की ते देतात ह्यानी, ते घेऊन जर आपण बसलो तर काही मुलामुलींच्या बाबतीत हे दिसून येतं की अरेच्या यानी दिलेली बरोबर उत्तरांचा जर केला गुणाकार तर खरं म्हणजे हा झाला असतात प्री किंवा नंतर मेन्स असो. पण जजमेंट कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कुठल्या नाही, आणि तो देत बसला उत्तरं, त्या नादात निगेटिव्ह त्याचे गेले म्हणून ते मिळालेल्यातनं मायनस झाले. हे कौशल्य आहे ही परीक्षेला सामोरं जाताना, हे लक्षात ठेवावं लागणार आहे. पुढच्या तपशिलात अर्थातच जाण्यापूर्वी कितीही फालतू कितीही तांत्रिक वाटले तरी माझं काम आहे. तुम्ही बापासारखं म्हणा, आईसारखं म्हणा, कटकट करणाऱ्या मास्तरसारखं म्हणा, पण ते मॅटर करतं, महत्त्वाचं असतं. ते म्हणजे परीक्षेच्या जागी वेळेपूर्वी नीट अर्धा तास आधी पोचणे, घाम पुसत, धावत पळत, जिन्यावरनं उड्या मारत, कारण लिफ्ट बंद पडलेलीच असते बरोबर परीक्षेच्या दिवशी. असं काय त्याचा परफॉर्मन्स आपल्या ह्याच्यावर होऊ शकतो परिणाम. आणि ही एवढी टफ आणि एवढी स्पर्धात्मक आहे परीक्षा की जरासुद्धा गैरसमज असो किंवा चित्त हल्लं आणि एखाद्याच प्रश्नात इकडचं ते त्यावरनं तुमच्या करिअरची दिशा ठरू शकते, तुमच्या जीवनाची दिशा ठरू शकते. प्री किंवा मेन्स क्लिअर करणार का नाही यातला फरक, केली तर सर्व्हिस तुमच्या चॉईसची मिळणार का नाही यातला फरक, आणि अखिल भारतीय स्पर्धा परीक्षा असली तर निवडले गेलात तरी सर्व्हिस आणि सर्व्हिसमध्ये मग तिथे केडर, हा असा एखाद्या चुकलेल्या प्रश्नाचे आणि त्यामुळे या महत्त्वाच्या आहेत. नीट हॉल तिकीट आहे ना, तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला आत्ता कितीही फालतू वाटलं तरी मला दरवर्षी आणि आता 32 वर्ष सांगतोय, आता 34 खरं म्हणजे,
परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यानंतर कोणतरी रडायला माझा खांदा मागतोच. काय झालेलं असतं? अहो सर, ते वर नीट माझा एक्झाम नंबर लिहायचा राहिला. कोणतरी रडतंय की मी तो अक्षरात नीट लिहिलाय, पण आकड्यामध्ये लिहिताना काहीतरी माझं 6चं 9, 9चं 6 काहीतरी झालं. काय आता माझं काय होईल? किंवा जे डिस्टर्ब होणं आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे की हॉल तिकीट, पेन, तुम्ही कोणत्या पेननी खूण करणार आहात ते हातात बसलेलं पेन पाहिजे, नेहमीचं सरावाचं पाहिजे. इतक्या साध्या साध्या गोष्टींनी त्याचं. आणि अर्थातच उत्तरपत्रिका, तिच्यावर नीट क्रमांक लिहिलेला आहे. घंटा झाली की क्वेश्चन पेपर आधी मिळालेला असतो. पेपरची वेळ चालू झाली, प्रश्न क्रमांक 1नी सुरुवात करा. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हाताळण्याचं सर्वात महत्त्वाचं सूत्र, त्याला आपण इथे चाणक्य मंडल परिवारात नाव ठेवलं आहे ABCD पद्धत. ABCD पद्धत हे प्रश्नांचं एक प्रकारचं वर्गीकरण आहे. ए म्हणजे प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला त्याचं उत्तर येतंय आणि ते लगेच देता येणार आहे, लगेच देता येणार आहे. मी त्या एमध्ये पण 2 प्रकार केलेत. एक, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर इतकं पक्क माहिती आहे की उत्तरासाठी पर्याय बघण्याची गरजसुद्धा नाही, पण उत्तर माहितीच आहे, फक्त खाली ते माहिती असलेलं उत्तर कुठल्या म्हणजे कोणता गोल आपल्याला भरायचा हे कळण्याकरता. इतकी खात्री, इतकी खात्री. भारताचे पंतप्रधान कोण? आता ह्याचं ज्याला उत्तर हवं आहे त्याला लकडी पूल बांधलाय. आणि रामनाथ कोविंद इतकं सोपं उत्तर आहे. आपलं फक्त काम आहे भारताचे पंतप्रधान कोण हा प्रदीप विचार करतोय खरंच. अध्यक्ष का पंतप्रधान, पंतप्रधान का राष्ट्राध्यक्ष. आपलं काम नरेंद्र मोदी कुठल्या इथे दिलेले तेवढं पाहून तो गोल फक्त भरायचा आहे. इतकी खात्री. म्हणजे अभ्यासांती की मी पाहिलाय खालचे 4 पर्याय, ह्याला मी A+ असं नाव दिले की स्वतःविषयी, अभ्यासाविषयी, उत्तराविषयी इतकी खात्री. तुम्हाला दुसरा प्रकार बहुधा तुम्ही एव्हाना अनुभव घेतला सुद्धा असेल. काही वेळा 4 पर्याय पाहिले की उत्तर सुचतं आपल्याला. खात्री असते, खात्री असते, त्याचं जिभेच्या टोकावर असतं. आणि खाली दिलेले 4 पर्याय पाहिले की डोक्यात बल्ब पेटतोच. माहितीच असतं की, पण ते काही वेळा की अरे ते उत्तर माझ्या जिभेच्या टोकावर आहे, अरे मला माहिती आहे, अरे ते नाही का ते, अरे ते रे, असं होतं बघा तुम्ही. म्हणून ते पण ए आहे की खात्री आहे, उत्तराची खात्री आहे खाली त्याच्याची. माझं काही वेळा तुमच्या बॅचवर कधी झालं का नाही मला माहिती नाही की बोलता बोलता काही वेळा मला असा महत्त्वाचा तपशील किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर, किंवा आज आपल्याला मुद्दे खूपच कव्हर करायचे आहेत आणि तरी मी ह्या मुद्द्याला धरून जरा माझ्या मूळच्या योजनेत नसले एक अर्ध्या मिनिटाचं देतो. हे पहिलं महायुद्धाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या एका अभ्यासाच्या पद्धतीत आहे की असं काही असलं तर तो विषय धरूनचं ओळीनी सलग वाचन अभ्यास करायचं. त्यात ओटोमान तुर्की साम्राज्य, मग आत्ताच्या जगातला जो इस्लामिक दहशतवादाचा उदय किंवा टोकाचा धर्मांध इस्लाम, असे काही मुद्दे येत होते. आणि त्याच काळामध्ये आत्ता अमेरिकेच्या निवडणुका झाल्या, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट. तर अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पहिली मुस्लिम महिला काँग्रेस वुमन म्हणून निवडली गेली. तर आता सामाजिक किंवा राजकीयदृष्ट्या ही मोलाची गोष्ट आहे. बरं, ती जी कोणी आहे ती मूळची सोमालिया देशातली आहे. आता सोमालिया हा जगातला आजच्या तारखेला कोलमडलेला देश आहे, फेल्ड स्टेट. आणि टोळ्या टोळ्यांची तिथे, आणि मुख्यतः त्यातले काही गट इतके टोकाचे इस्लामिक दहशतवाद की त्यांची सगळे अल-कायदा, मुस्लिम ब्रदरहूड यांच्याशी सगळ्यांची लिंक आहे. त्यामुळे सोमालियातले काही जण ज्यांना हे सगळं पसंत नसतं मग ते शेवटी देश सोडतात. अमेरिकेच्या कायद्यात अशी व्यवस्था आहे आश्रय मागणे, असायलम, आश्रय मागणे. तर ह्या ज्या कोणी महिला आहेत त्यांनी तसा मागितला, मिळाला. अमेरिकेने त्यांना सन्मान दिला, सामाजिक राजकीय जीवनात स्थान करत करत आता त्या पार अमेरिकेच्या सर्वोच्च सभागृहापाशी पोचल्या. तर मी हे सगळं जेव्हा आधी बातम्यात पाहत होतो त्यामुळे काही माझे अभ्यास, तर मला असं डोक्यात सातत्याने असं होत होतं की अशीच एक दुसरी सोमालियातली महिला की जिचं नाव जगभर प्रसिद्ध आहे. तिने
सगळ्या दहशतवाद आणि टोकाचा धर्मांध इस्लाम हिच्या विरुद्ध तिने आधी घरात आपल्या आईबापाविरुद्ध बंड केलं. तो दबाव सहन होईना तेव्हा पळून गेली. ते जाऊन पहिल्यांदा नेदरलंड देशामध्ये तिने आश्रय मागितला, तो दिला नेदरलंडनी. तो करत करत ती नेदरलंडच्या सभागृहामध्ये लोकनियुक्त निवडली गेली. ती निवडली गेल्यानंतर सिद्ध झालं की तिने नेदरलंडचा आश्रय मागताना काही दिलेली कागदपत्र खोटी होती. सिद्ध झाल्यावर तिने मान्य केलं, क्षमा असावी, होती खोटी पण माझ्या जीवावरची, मला ते करा. ते नेदरलंड देशाने समजावून पण घेतलं आणि तिच्यावर कारवाई नाही केली. पुढे तिने यथावकाश अमेरिकेतच गेली. आता ती अमेरिकेची नागरिक आहे. तिने इस्लाम सोडला आणि तिची 4 किंवा 5 पुस्तकं आहेत. इतकं सगळं मला माहिती आहे, पण मला त्या संध्याकाळी तिचं नाव आठवत नव्हतं. हे होतं. तुमच्या तासाला माझं असं कधी झालं का नाही मला माहिती नाही आहे. मला असा शंका आहे की असेल, की मी चॅलेंज पण केलं आहे तुम्हाला की जरा माझीच परीक्षा घ्या आणि कोणतरी प्रश्न तयार करा एक आणि खाली काढा 4 पर्याय, मी देतो का नाही बरोबर उत्तर बघा. मला ही आज कोणी ही जी सामाजिक कार्यकर्ता, मला खात्री होती की समोर 4 पर्याय आले तर मी देता येणार आहे. हे पण मी सांगतोय पेपर सोडवताना बघा ते कामी येतं का नाही, की अशा वेळी माणसानी त्यावर डोकं आपटत बसू नये. मेंदूची म्हणून एक क्षमता असते आणि तुमच्या मनाला जर प्रश्न पडला तो मेंदूनी घेतलेला असतो हात आणि मेंदू डेटा प्रोसेसिंग करत असतो, शोधत असतो उत्तर, की ह्याला सांगायचं आहे उत्तर. आपण अस्वस्थ होतो, आपण असा दबाव आणतो, आपण हे आत्ता सांग उत्तर, अशा त्याने आपण मेंदूला काम करू देत नाही नीट. तेव्हा अशा वेळी एक सोपं उत्तर असतं, सिट बॅक अँड रिलॅक्स, शांत राहा आणि बघा मेंदू उत्तर सांगतो का नाही ते. आणि त्याला काही ना काहीतरी त्या वेळचं कदाचित निमित्त होऊ शकतं, पण काहीतरी होऊ शकतं. बरं, हे होताना मग या महिलेचं नाव माझ्या डोक्यात आल्यामुळे मग माझ्या डोक्यात अशी दुसऱ्या महिला आली, ते लिंक आहे. कारण ती पण धर्माने मुस्लिम आहे, पण ती जाहीर सांगून लेस्बियन समलैंगिक संबंध ठेवणारी कॅनडाची नागरिक आहे, लेखिका आहे आणि इस्लामवरची तिची पुस्तकं आहेत की जी मी वाचलेली आहेत. तर मला हे अरेच्या मी हे पहिली जी म्हणतोय तिचं नाव विसरतोय, आता मला दुसरी तिचं पण नाव मी विसरतोय. तुम्ही नावाचं काय, मला ह्या दोघी दिसतात कशा, नॉर्मली कोणत्या कपड्यात राहतात, मी त्यांचे अनेक कार्यक्रम पाहिलेले आहेत, सगळं नाव सोडून सगळं आठवत होतं. मग ले देके सगळ्याचा मिळून अर्थ काय आहे की समोर जर 4 पर्याय आले तर मला खात्री आहे तर मी ज्या 2 समजा अशा प्रश्नाची, त्यामुळे कल्पना करा की पुढीलपैकी कोण दोघी या आत्ताच्या जगातल्या इस्लामच्या अभ्यासक, कार्यकर्ता आणि वैचारिक, इस्लामची वैचारिक मांडणी करणाऱ्या मानल्या जातात. 4 पर्याय दिलेत आणि उत्तर मग AB, BC, CD, AD काहीतरी 4 दिलेत. मला मिळणार आहेत, फुल मार्क मला मिळणार आहेत. मी प्रिलिम पण क्लिअर करणार आहे आणि MPSC असेल तर 800तल्या 700 पैकी मला भरपूर मार्क आहेत. निमित्त काहीतरी होतं, काही कारणं असतील आणि झाली तशी. आता मी आजच्या बोलण्यात त्यातला नाही घालवत, पण मला असं एका क्षणात खाडकन डोळ्यासमोर आलं की जी पहिली, तिचं नाव अयान हिरसे अली, जी आता अमेरिकन नागरिक आहे, मूळची सोमालियातली, तिने इस्लामच सोडला. पण कॅनडात आहे, तिने इस्लाम सोडलेलं नाही, पण ती सगळं कुराण, हदीस, शरियाचं एक नवं आधुनिक विवेकनिष्ठ रॅशनलिस्ट इंटरप्रिटेशन मांडते. तिचं नाव इर्शाद मांजी. आठवली ठॅक, अशी एका क्षणाला काहीतरी होऊन असतो. मेंदूची ती क्षमता असते. आपलं काम आहे आपण मेंदूला ती शांतता दिली पाहिजे. तर ए म्हणजे 2 प्रकार. फक्त वरचं वाक्य पाहून मला खात्रीच आहे उत्तराची, फक्त ते उत्तर दिलेल्या पर्यायात कुठे आहे, याला मी A+ म्हटलंय. आणि उत्तर मला आहे माहिती आहे, खात्री आहे, पण विशेषतः खालचे 4 पर्याय पाहिल्यानंतर तर ते अधिक खात्रीने देता येणार आहे. त्याला मी नुसता A म्हणतोय. पण वस्तुनिष्ठ बहुपर्यायातल्या प्रश्नांचा एक प्रकार हा A. दुसरा B म्हणजे उत्तर येतंय, येत असल्याची खात्री पण आहे. आपल्याला खात्री आहे की त्यातले मार्क फुल मिळणार आहेत, पण त्या उत्तरावर थोडं काम करायचं, काहीतरी थोडंसं काम करायचं. हे CSATमध्ये पण लागू पडू शकतं, पण हे GS सामान्य अध्ययनमध्ये पण लागू पडू शकतं की अरे सगळं मिळून आपल्याला माहिती आहे, पण जरा थोडंसं त्याच्यावर काम करायचं.
थोडंसं काहीतरी थोडं 5 सेकंद थांबून थोडा विचार करायचा आहे. पानिपतची तारीख 14 जानेवारी 1761 का 14 जानेवारी 1762 का 14 फेब्रुवारी 1761 का असं हे जे काही वेळा होतं ना, उत्तर माहिती असतं पण घाई नको करू, कारण घाईच्या नादात चूक होईल. थोडंसं थांब, जरा नीट फोकस कर. हे जे मी तर्कशुद्ध विचारांचे पण काही सांगतोय की जरा नीट विचार करून येणार आहे उत्तर आणि मार्क मिळणार आहेत, पण त्याला मी बी म्हणतोय का ते अर्ध्या मिनिटात स्पष्ट होईल. डी चौथा प्रकार आहे. डी म्हणजे डार्क, अंधार. डी म्हणजे टोटल अंधार, की डी म्हणजे नाही येत उत्तर ह्याची खात्री आहे. एचं उलटं टोक. ए म्हणजे येतं आणि लगेच देता येणार ह्याची खात्री आहे. डी म्हणजे येत नाही आणि काहीही करा, डोकं आपटा, नवस बोला, सटवाई साळकाई माळकाई, तिला काय फुलं वाहतो म्हणा, काही करा, काही नाहीच, येतच नाही आहे, काही येत माहितीच आहे आपल्याला. डी. तुम्हाला मी पुढच्या स्लाइड्सवर आहे मला माहिती आहे, पण बोलून आत्ताच ठेवतोय की मुळामध्ये हे अपेक्षितच धरा की तुम्ही कितीही हुशार असलात आणि तुम्ही कितीही हार्ड आणि स्मार्ट काम केलेलं असलं नियोजनबद्ध, आणि तुमचा अभ्यास कितीही उत्तम असला तरी परीक्षेच्या दिवशी काहीतरी एक्स कंप्लीट अंधार असे येणारच आहेत प्रश्न. तर आता किती अभ्यास केला तरी असे येणारच आहे. मग काय करायचे अभ्यास करून? एक भूमिका अशी घेता येईल एकदा. दुसरा, परीक्षेच्या दिवशी मनावर टेन्शन येऊ शकतं की याला एवढा अभ्यास केला राव, एवढा मरमर मेलो, मराठीतलं क्रियापदे घासली, तरी आज परीक्षेच्या दिवशी इकडं माझी बोंब, मग काय आपल्या अभ्यासाचा काय उपयोग काय झाला? असं असत नाही. असं कितीही उत्तमातले उत्तम बॅट्समन पार सेंचुरी डबल सेंचुरी मारली तरी त्यांनी ती इनिंग खेळताना सुद्धा काही बॉलला चुका केलेल्या असू शकतात. काही वेळा त्याच्या पॅडवर बॉल आदळलेला असू शकतो. काही वेळा असा जरासा हवेमध्ये उचलून म्हणजे फिल्डरनी नीट काम केलं असतं तर झालं असतं काय. काही वेळा तर LBW होता पण अंपायर म्हटला नाही आहे आणि रिव्ह्यूची मागितलं नाही कारण रिव्ह्यू संपलेले होते. असू शकतं सगळ्याचे. आपलं काम आहे त्यांनी विचलित होता कामा नये. खेळाची मजा ह्यात आहे, कारण आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही ह्याने आकाश नाही कोसळत, पण आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही ह्याने जे आपण विचलित होतो त्याने आकाश कोसळतं, कारण त्याचा परिणाम पुढच्या उत्तरांवर होतो, मेंदूच्या कामावर होतो. हे जे नाहक टेन्शन, त्याचं भौतिक आविष्कार म्हणजे घाम फुटणे, अस्वस्थ वाटणे, डोळ्याची पिटपीट, आणि मग ते जर झालं तर तुमच्या येईल लक्षात की मग सुचणारी उत्तरंसुद्धा विसरायला होतात. शांत राहता येणे, हेही पुढच्या स्लाईडवर आहे माझ्या, की काही नाही, काय ठीक आहे ना, हे आपल्याला आपण एवढा खूप कचकावून अभ्यास केला आणि तरी हे एवढं आहे, काही काळजीचं कारण नाही. डी टोटल अंधार. कदाचित GSच्या 100 पैकी एक 5, 10 आणि अगदी ते 15 असले, 20 असले तरी काळजीचं कारण नाही, म्हणजे ते काळजी टेन्शन नाही घेण्याचं कारण आहे. डी. आणि हे स्वयंस्पष्ट सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की डीला हात लावू नका. उणे गुण पद्धती, निगेटिव्ह मार्किंग हाताळताना, कारण त्यातला धोका नुसता मोठा नाही आहे, गॅरंटीच आहे की तुमचं चुकणार आहे. तुमचे उत्तर चुकण्याची 75% जास्ती गॅरंटी. कारण 4 पर्याय, कुठलंही उत्तर दिलं तरी ते बरोबर यायची मुळातली शक्यता 25% आहे. मग लॉटरी लागणे की उगाच दिलं कुठलं तरी म्हणून दिलं तर ती 25% आहे. तर स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत म्हणतात की ही अति 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 लो आहे, ही 25% प्रॉबेबिलिटी, धोका घेऊ नका त्याचा. म्हणजे डी हात लावू नका. म्हणून उरतो मधला सी. आणि जे काही 2-4 मिनिटांपूर्वी माझं सांगून झालं आहे की ॲक्च्युली आपलं परीक्षा क्लिअर करणे न करणे इत्यादी, हे आपण हे सी कसे हाताळतो यावर आहे. कारण ए आणि बी म्हणजे गॅरंटीड मार्क आहेत की हे मिळणारच आहेत, मला खात्रीच आहे. ठीक आहे. आता उरतो रिस्क कितीची घ्यायची. सी म्हणजे आपल्याला उत्तर येतच ह्याची खात्री नाही, पण उत्तर येत नाहीच याची पण खात्री नाही. काहीतरी येत आहे आणि त्याचे पर्याय खूप आहेत. त्याचे काही वेळा दिलेल्या 4 पर्यायातला कुठलं उत्तर नाही
याची असू शकते खात्री आपली, की जरा बाकीचं गुंतागुंतीचं जरी माहिती नसलं तरी कुठलं उत्तर नाही. हां, की पंडित जवाहरलाल नेहरू गेले आणि नंतर शास्त्रीजी पंतप्रधान झाले. पुढे शास्त्रीजी पंतप्रधान झाले, आपल्या दुर्दैवाने तेही लवकर गेले ताश्कंदला 10 जानेवारी 66. आणि झाल्यानंतर यथावकाश इंदिराजी पंतप्रधान. पण दोन्ही वेळेला तात्पुरते पंतप्रधान म्हणून अमुक अमुकांचा शपथविधी झाला होता. तर मला काही जणांच्या चेहरा किंवा हालचालीवरनं त्यांना लक्षात आहे. तर आता जरा ह्या प्रश्नावरच अर्ध मिनिट सहज मनात ठेवा की ठीक आहे, आणि आपापल्या मनाला विचारा की आपल्याकरता हा ए का बी का सी का डी. तर आता कोणाला जर मला या प्रश्नावर वाटतंय डी मानायचं कारण नाही, पण समजा क्षणभर मी आजच्या तारखेला म्हणतो कोणाला म्हणायचं असेल की आपल्याकरता डी आहे, काहीच नाही राव, काही विचार करा. किती आई शपथ की कोण होतं, कितीही तुम्ही डोकं आपटा, कोण होतं, कोण आपले साहेब म्हणजे यशवंतराव चव्हाण, की ते झाले होते का मधल्या काळात. तर थोडासा अभ्यास असेल तर कदाचित कोण तमिळनाडूचा त्यावेळचा आणि काँग्रेसचा एक प्रमुख नेता होते कामराज, ते झाले होते का. संजीव रेड्डी झाले होते का. मोरारजीभाई देसाई, आपले सका पाटील, काय नावं सगळ्याची. डोका आपटतोय पण खात्री कशाची बरं. समजा खालचे 4 पर्याय जरी पाहिले आणि मी सांगतोय तसे कामराज, निजलिंगप्पा, गुलजारीलाल नंदा आणि मोरारजीभाई देसाई 4 पर्याय दिलेत. तर आता कदाचित ऐकल्यानंतर काही जणांना आठवेल आणि काही जणांचा डी कंटिन्यू होईल की नाही बाबा ही 4ही तरी मला खात्री नाही. पण काही जणांना किंवा ज्या पुटपुट किंवा माझ्यापर्यंत जे कोरस पोचत आहे त्याच्यात की पाहिल्यावर खात्री पटते की ते गुलजारीलाल नंदा आहेत. हां, म्हणजे मार्क फुल आहेत. पण काही जणांनी मी हा प्रश्न बोलल्या क्षणी असं जे माझ्यापर्यंत पोचलं होतं की त्यांनी मी हे म्हणलो की ह्या मधल्या काळात तात्पुरते पंतप्रधान म्हणून शपथविधी अमुक अमुकांचा गुलजारीलाल नंदा असं जे म्हणले त्यांच्याकरता मी मांडलेला प्रश्न मग A+ मधला आहे की त्यांना इतकी खात्री. मी अजून पर्यायांबद्दल बोललो पण नव्हतो, पण त्यांचं काम आहे त्यांनी फक्त गुलजारीलाल नंदा मी C वर दिलं. C म्हणजे 3, MPSC पुरतं बोलायचं तर पर्यायला 1, 2, 3, 4 मी त्यांना गुलजारीलाल नंदा. काही अशा असतील की तळ्यात मळ्यात चालू असेल, चिंतन चालू असेल, पण मी 4 नावं सांगितल्या क्षणी त्यांच्या मनाने सांगितलंय त्यांना की खात्रीने हे गुलजारीलाल नंदा आहे. ABCD. तर C अनेक प्रकार, जोड्या लावा, या वयाला साजेसा खेळ आहे, आपल्याला नाही लावता येत. बरं, 4तल्या कुठल्या तरी एकाच जोडीची खात्री असते, सगळ्याची नाही देत आहेत. पण हे उत्तर मला ह्याची बाकीचं मला काय सांगताच येत नाही. हां, 1 किंवा 2 सगळं C मध्ये येईल. तंत्र पुढे येणार आहेत त्याची, पण सगळं C. तर ॲक्च्युली हे स्किल आपलं कुठल्या प्रश्नांवर रिस्क घ्यायची, चान्स घ्यायचा, धोका पत्करायचा, D वर नाही घ्यायचा. पण म्हणजे वर्गवारी करता येणे हे पण कौशल्य की तुमच्या वैयक्तिक माझ्या लेखी पेपर सोडवताना हा काय बाबा रे C't येतो का D't येतो. आणि परीक्षा सोडवण्याचं तंत्र म्हणून मी सुचवून ठेवतोय की तिकडं प्रश्न घ्या, 1 पासून सुरुवात करा. तुमच्यावर प्रत्येक प्रश्न त्या क्रमाने सोडवण्याचं बंधन नाही, पण जमलं तर एखाद्या समोरच्या कच्च्या कागदावर किंवा MPSCला तर मागचा कागद कोरा असतो, त्याच्यावर जमल्यास सोडवताच वर्गवारी नोंदवून ठेवा, कारण आपल्याला तिकडे परत यायचं आहे. यश आणि अपयशातलं फरक सुद्धा हे ह्या मानसिक शक्तीमध्ये. शांत राहता येणे, शांत राहता येणे. समजा तुम्ही प्रश्न सोडवायला सुरुवात केली आणि आलं, पहिल्याचं उत्तर आलं, दुसरं आलं, तिसरं आलं, चौथं आलं, बस हां असं मन चढून जायला सुरुवात होते. ती सांभाळण्याची जागा. पेपर सोपा वाटल्याने चढून न जाणे, अवघड वाटल्याने खचून न जाणे. आणि पेपरपुरती मला अशी शंका आहे किंवा अनुभव आहे की एक वेळ पेपर सोपा वाटल्याने चढून न जाणं पेपर सोडवण्याच्या बाबतीत थोडं सोपं आहे. अवघड वाटल्याने खचून जाणं ह्याला एक विशेष शक्ती पाहिजे आपल्याकडे. कारण त्या माणसाला असं वाटणं चालू होतं की फक्त मलाच अवघड जातं.
अरेच्या मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही, दुसरं आलं नाही, तिसरं आलं नाही. आत्ता जी शेवटची प्री झाली आहे ना, ती तुम्हाला सिरीज कोणती येते त्याच्यावर अवलंबून आहे. पण एका सिरीजमध्ये पहिले 10-11 प्रश्न सगळे सायन्समधलेत, विज्ञान. आणि समजा तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्सचे पदवीधर असाल, केला आहे बाबा विज्ञानाचा अभ्यास, पण तरी मला शंका आहे की ते तुमची सायन्स बॅकग्राऊंड असल्याशिवाय त्यातले तुम्हाला ते 10-11 जे विज्ञान येणार नाहीत किंवा अवघड जातील. आणि मग घाम फुटायला सुरुवात होते की पेपर सोडवायला सुरुवात, आयुष्य मेलो, माझी इथं प्रिलिम गेली, जाऊ द्या सोडून देतो, यावर्षी नशीब नव्हतं, आता अभ्यास नीट करीना, पुढच्या वर्षी मात्र जरा, असं ऑलरेडी मन विचार करणं चालू करतं. सगळं धोका तो आहे. तेव्हा अवघड वाटला तरी आपलं होतं आहे. आणि मटकन बसायला होतं. हे काही जण तर बहुधा पेन पेन्सिल खाली ठेवून आसपास हॉलमध्येच बघतील, पण हॉलमध्ये बघताना मात्र बाकी सगळे दिसतात माना खाली घालून, ते बरोबर 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 त्यांचं काय चाललंय. मग तुम्हाला काय माहिती काय चाललंय. ते माना खाली घालून झाशीच्या राणीला मिशाई काढत असतील हो. पण आपल्याला बघताना वाटतं की ऐशपत मलाच फक्त एकट्याला उत्तरं येत नाही ना, बाकी सगळ्यांना येते. ही आहे नर्व्स म्हणतात. नर्व्स खरोखरच स्पर्धा परीक्षा, आणि अर्थातच हे जीवनाला लागू की जीवन नावाची स्पर्धा परीक्षा. हे जिंकणं केवळ तुमच्याकडे कौशल्य किती आहेत यावर केवळ नाही अवलंबून. आहेत पण नर्व्स विपरीत परिस्थितीत तुम्ही पाय रोवून उभे राहू शकता का. तुम्ही डगमगत नाही ना, वाऱ्या वादळांनी खचत नाही ना, आणि मटकन बसाल. खरा पराभव त्यात आहे, मटकन बसणे ह्यात आहे. त्यामुळे शांत राहता येणे, आणि त्याचं स्पर्धा परीक्षेपासून जीवनापर्यंतचे फार छान सूत्र आहे बरं का. टेक 1 बॉल ॲट अ टाईम. प्ले 1 बॉल ॲट अ टाईम. एक प्रश्न, तो समोरचा, तो पहा. तुम्हाला त्याच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर आलं की नाही ह्याच्यात रमून जाऊ नका, किंवा मला आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे की नाही ह्याच्यातही नाही. तो समोरचा, तो त्यावेळेचा. प्ले 1 बॉल ॲट अ टाईम. ॲक्च्युली आज आपल्याला खूप मोठा विषय मांडायचा, आणि मी असा मुद्देसूद आणि एडिट करत बोलायचा प्रयत्न करतोय. पुढचं जरा अर्ध 1 मिनिट बहुधा माझ्या मोहाचं आहे असं सांगतो मी. येईल कट करता एडिट म्हणजे, पण माझ्या मोहाचं आहे. आपली वेस्ट इंडिज विरुद्धची एक मॅच होती, मी लाईव्ह टेलिकास्ट पाहत होतो. दिलीप वेंगसरकर, भारताचा एक ऑल टाईम ग्रेटमधला उत्तम बॅट्समन, कमालीचा शानदार शालीन बॅट्समन, आणि सेंचुरी झालेली होती त्याची. आणि बॉलिंग मायकेल होल्डिंग करत होता. मायकेल होल्डिंग पण एक उत्तम बॉलर आहे. त्याचा असा रनअप तर काव्यात्मक आहे. काव्य म्हणजे अशी कवितेची ओळ असं असा रनअप आहे. तर मी पाहत होतो, सेंचुरी झालेला, सेट झालेला वेंगसरकर, तर एक होल्डिंगचा बाउन्सर गुडलेंग स्पॉटवरचा, आणि ठाक्कन असतात तो तोंडावर. तो वेंगसरकरची सेंचुरी म्हणजे सेट झालेला आहे, तरी त्याला असं धडपडला, बाजूला व्हायला कसा बसा, आणि तो चेंडू गेला. पुढच्या बॉलला क्लीन बोल्ड, कारण होल्डिंगनी पुढचा ऑफवर टाकून आत काढला. त्या आधीच्या बाउन्सरनी वेंगसरकर एवढा डिस्टर्ब झालेला होता, आणि कळत होतं, दिसत होतं डिस्टर्ब झालेला आहे. तो गोल असतो बॉलरचा, की प्रत्येक बॉलला विकेट घेतलीच पाहिजे असं नाही, पण मी बॅट्समनचा लय बिघडवली, मनामध्ये आत्मविश्वासच त्याचा घालवला, आणि मग पुढच्या बॉलला आऊट केला. म्हणजे विकेट म्हणून मी पाहिलेल्या क्रिकेटमधली सुद्धा ही एक ग्रेट विकेट होती. की हे आपलं पण घडतं ते, की आपण त्या आधीचा चेंडू, म्हणजे आधीचा प्रश्न, तो बाउन्सर होता, इतके हे झालं. आपल्याला काही वाटतं, समजा लक्षात घ्या की एक माझी गैरसमजूत, की माझा मूळचा एक विषय इतिहास आहे समजा, किंवा राज्यशास्त्र आहे, किंवा स्वतःला मी लय शाणा समजतो त्यामुळे मी राज्यघटनेचा तज्ज्ञ आहे. आगाऊपणा करायला जातं काय. परीक्षेमध्ये काहीतरी आला राज्यघटनेचा प्रश्न, काहीतरी आला, कुठं कलम लक्षात आहे, कुठं काय सगळी काय पाठ असते काय. आणि मग मन म्हणायला लागलं की मी यायला तू 1975 सालापासून राज्यघटनेचा अभ्यास चालू केलास, म्हणजे आता किती वर्ष झाली, आता मोजा तुम्ही, 25 आणि 18 43, तरी येत नाही आहे. तरी मटकन बसायलाच होतं त्यांनी आपल्याला त्याची, तर पुढचे प्रश्न पण चुकतील. मग काम आहे शांत राहताना. नर्व्स, आणि ह्याचा सरावाशी संबंध आहे. त्यामुळे की सरावाशी आहे, की जेवढा आपण मेंदूला सराव देऊ आणि मधल्या काळामध्ये, तेवढं परीक्षेसाठी मन आणि बुद्धी आपली तयार झालेली असेल. टेक 1 बॉल ॲट अ टाईम. सरावाचं सुद्धा महत्त्व ते येणार आहे पुढच्या स्लाइड्सवर. वाक्य मी इथे बोलून ठेवतो आहे. मला एक आयुष्यभर आवडलेलं वाक्य, फार ग्रेट. मोर यू स्वेट इन पीस, लेस यू ब्लीड इन वॉर, असं वाक्य. मोर यू स्वेट इन पीस. शांतता काळात जेवढा घाम गाळाल
मोर यू स्वेट इन पीस. जेवढा जास्त घाम गाळाल, लेस यू ब्लीड इन वॉर, तेवढी युद्धामध्ये रक्त गाळायची वेळ कमी येईल. तर सगळा सराव म्हणजे आपल्याकरता शांतता काळ आहे आणि परीक्षेचा दिवस म्हणजे आपल्याकरता युद्धाचा दिवस आहे. तुम्ही आधीच्या सरावाच्या काळात जेवढी मेंदूला, व्यक्तिमत्वाला, स्वभावाला ही सवय द्याल की ठीक आहे ना, काय काही प्रश्न अवघड आहेत, मला नाही आलं, करीन ना अभ्यास, मी गडबडून जायचं कारण नाही. तर मग ते सोडवतानाच आहे एका वेळी एक प्रश्न. अर्थातच प्रश्नाची शब्दरचना नीट वाचा, कारण आपण जरासा धांदरटपणा हा प्रॉब्लेम आहे आणि कुठल्या तरी एका जरी शब्दाकडे लक्ष गेलं नाही तर त्या नादात वाटायला प्रश्नाचं काहीतरी अर्थ तिसराच वाटू शकतो ना आपण उत्तर काहीतरी, त्यामुळे चुके. खरं माहिती असतं पण अरे याचा अर्थ मी नीट पाहिला नाही. असे रशियाकडनं आपण काही प्रकारची क्षेपणास्त्र घेतलेली आहेत, 400 किलोमीटर पल्ल्याची. त्याचं नाव काय? तर आता जरा सगळं मिळून नीट वाचलं तर खाली असलेल्या पर्यायात S-400 असं आहे ना. आता ते नीट वाचलं तर हो, हे मी तुम्हाला ॲक्च्युअल उदाहरण देतोय, हा खरंच प्रश्न आणि आपल्या एका फार उत्तम हुशार बुद्धिमान विद्यार्थ्याचा हे जे मी उदाहरण देतोय त्याचं चुकले, कारण वरचा प्रश्न वाचताना त्यांनी त्या प्रश्नातलं 400 किलोमीटर रेंज इकडं त्याचं लक्षच गेलं नव्हतं. रशियाकडून घेतलेली क्षेपणास्त्र. बरं, आता ते प्रश्न टाकणाऱ्यांनी नीट कन्फ्यूज, आपल्याला गोंधळून जाईल, कारण खाली 4 दिले होते ते सगळीच आपण रशियाकडनं. मग आता ह्यातल्या कुठल्याबद्दल बोलतोय, कसं काय द्यायचं त्याला? तिथे गोंधळायला झालं, चुकून बसलं उत्तर. नंतरच्या चर्चेत दिसलं की अरे 400 किलोमीटर रेंज आणि म्हणून S-400 असं त्याचं त्याने क्यार. आणि खरोखरच त्या एका प्रश्नाने ठरलं असेल का की तो प्रिलिम क्लिअर केली का नाही केली? मी ज्याचं सांगतोय त्यांनी ॲक्च्युली ज्या वर्षीचं सांगतोय नाही झाली प्रिलिम क्लिअर, आणि त्या वर्षीचा कट ऑफ अमुक असेल आणि याचे अर्धाच मार्क कमी पडल्या झालेला असेल का? की बरे नुसतं ह्याचे मार्क गेले नाही 2, उणे 1/3, म्हणजे तुला दुसरी कुठली तरी बरोबर. त्यातनं हे महत्त्वाचं आहे की नीट वाचा, शब्दरचना नीट, आणि अर्थातच स्पर्धा परीक्षेपासून कायमच जीवन नावाच्या स्पर्धासुद्धा जिंकण्याचं सूत्र नेव्हर गिव्ह अप आहे. नेव्हर गिव्ह अप. फार हे सांभाळणं महत्त्वाचं आहे. आणि खरोखर यू नेव्हर नो, तुम्हाला हा पेपर कितीही अवघड वाटला तरी तुम्ही परीक्षा क्लिअर केली हे होऊ शकतं. आता झाली आहेत मध्ये खूप वर्ष, पण एके वर्षी मला MPSC प्रीचा निकाल लागल्यावर आपल्या एका विद्यार्थिनीचा फोन आला, फोनवरच रडत होती. मला जरा शंका आहे की तासाला बहुधा केव्हा तरी फोनवर. म्हटलं काय झालं बाई? अहो सर मी प्री क्लिअर झाले. मग रडायला काय झालं? हां, तर तिला प्री अवघड गेला होता, तिला वाटलं आपण काय क्लिअर करत नाही, म्हणून तिने अभ्यासच केला नव्हता पुढचा मेन्सचा. आणि आता निकालापासून 40व्या दिवशी मेन्स होती, त्यामुळे प्री तर क्लिअर होऊन बसली. आता तिच्या मनात शंका 40 दिवसात येईल का अभ्यास करता, म्हणून रडत बसली होती. मी तिला सांगायचं ते सांगितलं आहे, 40 दिवस आहेत ना, ते 40 नीट कर ना, तर डू युअर बेस्ट. हे जीवन जगण्याचं आपलं सूत्र. अँड यू नेव्हर नो, तुला प्री अवघड वाटली होती पण तू झालीस ना क्लिअर, मेन्सबद्दल ते होऊ शकतं. पण मुख्य म्हणजे डू युअर बेस्ट. आणि तुम्ही आयुष्यभर माझ्याकडनं ऐकत असाल की जास्ती महत्त्वाचं आहे एन्जॉय. तर मी त्याला सांगितलं ते बाकी सगळं सोडून दे, प्री क्लिअर झालीस आणि हाताशी 40 आहेत, ठीक आहे, गेले ते दिवस गेले आणि पुढचे अजून यायचे आहेत. तुझं काम, तुझ्याकडे 40 दिवस आहेत, ते 40 डू युअर बेस्ट. हां, मेन्स पण क्लिअर केली त्यांनी, नंतर जाऊन इंटरव्ह्यू पण मंडित दिलं. आता ती ऑफिसर आहे, आता ती होऊ शकतं. हे यू नेव्हर नो, नेव्हर गिव्ह अप हे सूत्र आहे. मी इथे उदाहरणासाठी एक प्रश्न आता मांडलाय समोर. हा चालू वर्षीचा आहे. मी या निवडलेले सगळे प्रश्न मुद्दाम जी शेवटची प्री झाली त्यातले निवडलेले आहेत मुद्दाम. राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? आता एक म्हणजे नीट वाचा, यातल्या कुठल्याही शब्दामध्ये जर आलटापालट झाली, लक्ष गेलं नाही, तुमचं उत्तर चुकेल. नुसताच राज्यघटना भागावर तुमचा फोकस आला तर मनात 26 जानेवारी 50 वाटू शकेल. असं विविध सगळ्याचे. आणि काळजीपूर्वक जर पाहिलं तुम्हाला दिसेल की अ आणि ब हे उत्तर आहे. आपल्याला वेळ वाचायचं आहे, पुढे अजून अनेक उदाहरणं आहेत.
पण ह्या सगळ्याचं मिळून एकत्र शब्दरचनेकडे लक्ष, पर्याय नीट पहा आणि ते उत्तर तसं का, तर अर्थातच 26 जानेवारी 49ला भारतीय नागरिकत्व लागू होतं, झालेलं होतं. त्यामुळे त्याच तारखेला आणि निवडणुकांचं 324 हे होतं आधीपासून. 26 जानेवारी 50ला राज्यघटना लागू झाल्यानंतर मग हे मूलभूत अधिकार आणि दरम्यानच्या काळातली तात्पुरती संसद आधी आलेली होती. हे सगळं चालू असण्याच्या आधी होती. म्हणजे मी ह्या प्रश्नाचा खुलासा पण बोलतोय, पण सगळ्याचं मिळून एक समोर हे नीट वाचणे, पर्याय नीट पाहणे, नीट विचार करता येणे, धांदरटपणा न करता काहीतरी आपल्याला येतच आहे देऊन टाका उत्तरे न करता ते 4 ते का म्हणून कुठलं उत्तर आणि म्हणून फायनली अ आणि ब दिलेल्यातला हा 4 क्रमांकाचा हे बरोबर उत्तर आहे. वरीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्व ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, पण त्यांचा समावेश घटना दुरुस्तीद्वारे झाला? आता ह्या प्रश्नाची शब्दरचना माझ्या मते फार छान आहे, कारण ती थोडी अशी गुंतागुंतीची. त्यानंतर मूळच्या राज्यघटनेत राज्य शासनाची दिशादर्शक तत्व कोणती होती इकडं लक्ष जाणं सोपं आहे, पण सावधपणे लक्ष घेणं आवश्यक आहे की विचारलंय कोणती नव्हती. मग खालची 4 नीट वाचावी लागणार आहेत आणि प्रत्येकाबद्दल विचारावं लागणार आहे. कारण उत्पन्नातील विषमता कमी करणे, तर अरे राज्यघटना तयार करताना मुळात आपली वाटचाल समतेकडे करायची आणि त्यातली महत्त्वाची आर्थिक म्हणजे संपत्तीचं हे तर मूळचंच होतं. मग वाटू शकतं आपल्याला की हे राज्यघटनेत मूळ होतं. एक वेळ जरा अभ्यास बाकीचा नीट तर हे येणं शक्य की ओके निदान 26 जानेवारी 1950च्या काळामध्ये अजून पर्यावरणाची समस्या भारत किंवा जगासमोर ठळकपणे आलेली नव्हती. त्यामुळे एक वेळ कदाचित लक्षात येईल की नसणार मूळच्या. समान कामाबद्दल समान तर त्याचा अशी सुद्धा संबंध आहे, विषमतेशी सुद्धा संबंध आहे. मूळ होतं का नव्हतं, मग वाटणं चालू तर मूळ होतं का. आणखीन बाकीचा अभ्यास नीट असेल तर यथावकाश पुढे कायदा आलेला आहे. असा कायदा आहे, इक्वल पे फॉर इक्वल वर्क असा कायदा आहे. आणि स्त्री पुरुषात तुम्हाला भेद करता येणार नाही. दुर्दैवानी होत होता आणि दुर्दैवानी बऱ्याच प्रमाणात अजूनही होतो. त्याच कामाबद्दल पुरुषाला जास्त पैसे दिले जातात, स्त्रीने ते काम केलं तर कमी. ही फॅक्ट आहे. मग हे होतं का मूळच्या राज्यघटनेत. आणि मग सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधनं सुरक्षित करणे. पुन्हा जरा विचार करत असाल बाकीचा अभ्यास म्हणजे हे लिंक्स असतात बरं का दरवेळी. आपण या एका उदाहरणात खूप बाजू पाहतो आहोत आपण की आर्थिक घटकाचाही तुमचा अभ्यास आहे सामान्य अध्ययनमधल्या, आणि त्यामुळे तुमचा एक साधारण अंदाज आहे की 1950मध्ये सरकारकडे सर्व नागरिकांना उपजीविकेची साधनं म्हणजे राईट टू लाईव्हलीहूड तर एवढी साधनसामुग्रीच नव्हती हो. म्हणजे मेंदू सांगू शकतो, या लिंक्स असतात त्याच्या आधारे उत्तरापाशी आपल्याला पोचता येतं. उदाहरणार्थ वयवर्ष 14पर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण. ओके, ही स्वतः बाबासाहेब आंबेडकर आणि अख्ख्या घटना समितीची कायम इच्छा होती. पण म्हणून शिक्षणाचा अधिकार हा राज्यघटना लागू झाल्यापासून मूलभूत हक्क म्हणून आला का, तर याचं उत्तर आहे नाही बाबा. बरं मग जर सगळ्यांची इच्छा होती तर तो का नाही आला 26 जानेवारी 1950 पूर्वी. याचं दुःखद उत्तर आहे तेवढे पैसेच नव्हते आपल्याकडे, साधनसामुग्री. की जर एकदा वयवर्ष 6 ते 14 आणि प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं ही शासनाची जबाबदारी, तो नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. त्याचा अर्थ होतो की मुलगा मुलगी 6 वर्षाचा झाला की त्याला शिकता आलंच पाहिजे, ही शासनाची बनली जबाबदारी. आता आलंच पाहिजे म्हणजे तेवढ्या शाळा पाहिजेत, म्हणजे बिल्डिंगा पाहिजेत, खोल्या वर्ग पाहिजेत, फळे पाहिजेत, खडू पाहिजेत, पाठ्यपुस्तकं पाहिजेत, गणवेश पाहिजेत, आहाराची योजना पाहिजे आणि फायनली शिक्षक पाहिजेत तेवढे. आता म्हणजे त्याला बजेटमधली तेवढी नव्हती, नाही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आपल्या घटनाकारांनी हे 4थ्या अध्यायात घातलं, राज्य शासनाची दिशादर्शक सूत्रे. की हे करायचे आपल्याला, आम्हाला मान्य आहे आज नाही, पण शासन व्यवस्थेने लक्षात ठेवायचे की लवकरात लवकर तयारी करून. त्याला 2002 साल उजाडावा लागला प्रत्यक्ष व्हायला. हे जर लक्षात असेल तर त्या आधारे ई बद्दलचा एक मनाशी निष्कर्ष काढता येतो की उत्तरात ई नसणार, म्हणजे हे मूळ की हे मूळ नव्हतं, किंवा अभ्यास नीट असेल तर हे अजूनही नव्हतं. म्हणजे मूळचा तरी उरतोच की साधने सुरक्षित करणे. थांबा जरा,
हे होतं मूळ. साधने सुरक्षित करणे. विचारलेला प्रश्न मूळ कोणतं नव्हतं. आणि तिथं ठळक काय आहे हे तुमच्या पण मला वाटतं की तुम्हाला नाही कळतं आहे. पण उत्तर 4, पुन्हा पर्याय 4 आहे. अ, ब आणि ड हे मूळच्या राज्यघटनेत नव्हते. लिगल एड, तो ड मधला माझा राहिला, लिगल एड, गोरगरिबांना कायदेविषयक सहाय्याचं, तर हे मूळच्या राज्यघटनेत नव्हतं. म्हणजे सगळे आलं ह्याच्यात. हे मी एक नीट वाचणे, पर्याय नीट पाहणे, एकेका पर्यायावरचा आपला नीट विचार आहे, त्याच्या आधारे आपण उत्तरापाशी आलो आहे. हेच सांगताना मी तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेपासून, खरं म्हणजे आजचं माझं तर व्याख्यान तर जीवनाविषयीच आहे. जीवनात जिंकणारा कसा व्हावा. तर मी तुम्हाला फार मोलाचं सूत्र सांगतो. हां, सूत्राचे इंग्लिश शब्द आहेत. स्टार्ट विथ व्हॉट यू नो, हे सूत्र आहे. समोर आलेला प्रश्न कितीही गुंतागुंतीचा वाटला, अवघड वाटला, अशक्य वाटला, स्वतःबद्दल शंका आली की अरे आपल्याला याचं उत्तर माहितीच नाही, खूप गुंतागुंत आहे, हां, त्या असलेल्यातनं तुम्हाला काय माहिती आहे यांनी करा सुरुवात. स्पर्धा परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायीपासून जीवनापर्यंत तुमच्या जीवनाची इमारत तुम्हाला काय येतं यावर उभी करा. हे जे आपलं स्वची ओळखचं सूत्र आहे त्याचा इतका डायरेक्ट संबंध आहे वस्तुनिष्ठशी, की तुम्हाला काय येतं ह्याने सुरुवात करा. म्हणजे समजा हे 5 पर्याय, तर आपल्यातल्या कोणाला कदाचित समान कामाबद्दल समान स्त्री, ते वैयक्तिक बदलेल प्रत्येकाचं, कोणाचा कसा अभ्यास आहे, पण स्टार्ट विथ व्हॉट यू नो, काय माहिती आहे त्यांनी सुरुवात करा. की ह्या 5 हे अमुक आहे मूळच्या घटनेत ह्याची मला खात्री आहे. ओके, किंवा ह्या 5 अमुक नाही याची खात्री आहे. हां, कारण मग जे तुम्हाला माहिती आहे ते दिलेल्या उत्तराच्या पर्यायात ते कुठे आहे पहा ना. आपण असं धरू समजा की समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन हे मूळच्या राज्यघटनेत आहे, ह्याची मला खात्री आहे. ओके, आणि मग आपल्याला प्रश्न विचारला आहे काय की मूळच्या राज्यघटनेत नाही, तर म्हणजे आपल्याला खाली दिलेल्या पर्यायातनं ज्याच्यात क नाही असे पर्याय पाहायला हवेत. क नाही. आणि मी जवळजवळ 100% गॅरंटी देतो तुम्हाला की अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांमध्ये तुम्हाला दिसेल की खाटकन तुमच्या 4चे 2वर येतात पर्याय, की आता उत्तर ह्या 2तलं कुठलं तरी असलं पाहिजे. मला जर समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन हे मूळच्या राज्यघटनेत आहे, तर आता मला पाहिजे की ज्याच्यात क नाही, बस बाकी मला काही माहिती असो नसो आणि बाकीची काही खात्री असो नसो, क पर्याय मूळच्या राज्यघटनेत होता म्हणजे आपोआप 1 गेला, 2 गेलं. तुम्ही या प्रश्नापुरते भयंकरच भाग्यवान ठरताय कारण 3 गेलं. ठीक आहे, म्हणजे केवळ हे 1 स्टार्ट विथ व्हॉट यू नो, तुम्हाला त्या दिलेल्यातलं बाकीचं काही माहिती नाही, अंधार आहे, पण तुम्हाला या एका गोष्टीची खात्री आहे. हा प्रश्न नेमका असा निघतोय की तेवढ्यावर तुमचं उत्तर आणि मार्क मिळाले, खात्रीने मिळाले. हा मग बतला झाला आणि मिळाले कॅल्क्युलेट नंतर करताना तुम्हाला की अ ब ड, तेव्हा स्टार्ट विथ व्हॉट यू नो. आणि मग खालच्या दिलेल्या पर्यायात तुम्हाला जे माहिती आहे ज्याची खात्री आहे ते कुठं आहे त्याच्या आधारे काही पर्याय बाजूला राहतील आणि आपण झिरो इन म्हणतात की यातलंच काहीतरी उत्तर असायला पाहिजे. समजा जोड्या लावा आणि सगळ्या 4ही नाहीत माहिती, पण 4तलं मी म्हणालो तसं कुठलं तरी एक खालच्या पर्यायात जेवढं तुम्हाला माहिती आहे ते दिलेल्या पर्यायात कुठे आहे पहा, 4चे 2वर येणारच आहेत काही असलं तरी. मग उरतं उत्तर की ह्या 2तनं. त्यानिमित्ताने मग दुसऱ्या कुठल्या तरी जोडीचा विचार करा की मला ह्याची खात्री आहे. तुमचं मन बघा, तुम्हाला 100तल्या 99 वेळा हे होईल की आणखी कुठल्या तरी एकाबद्दल थोडं तळ्यात का मळ्यात असं होतं तुमचं, की मग अरे मग हे आहे का हे आहे, हे आहे का हे आहे. म्हणजे पूर्ण अंधार डी तर त्याला हात लावायचा नाही, पण पर्याय संभाव्य 4चे 2वर जरी आलात ना, तुमचं उत्तर बरोबर ठरायची शक्यता 50% बनते. हां, स्टॅटिस्टिक्समध्ये ह्याला हाय प्रॉबेबिलिटी म्हणतात आणि तो धोका पत्करण्याचा प्रश्न आहे. मग ते ठीक आहे की 4तनं तुम्ही 2वर आलात, घ्या धोका पत्करा. कारण उणे गुण पद्धती हाताळताना तुम्ही सी वर्गवारी, हां सीतले, म्हणजे मला उत्तराची खात्री नाही पण मी उत्तर दिलंय अशा 4त 1 जरी उत्तर निघालं बरोबर तरी तुम्ही इव्हन आहात अजून. कारण तुम्ही ते 4 ट्राय केले नाहीत तर मार्क 0च मिळणार आहेत, पण थोडा धोका पत्करला तुम्ही आणि दिलेल्या 4तलं 1, तर उरलेल्या 3मुळे जे मार्क जाणार आहेत ते 1 आल्याने तरी अजून तुम्ही इव्हन आहात.
बरं मग त्या एकाच्या जागी 2 जरी बरोबर आली, तुम्ही प्लसमध्ये जाणं चालू होतं. सी वर्गवारी. त्यामुळे स्टार्ट विथ व्हॉट यू नो, जोड्या लावा. तऱ्हातऱ्हांचे प्रश्न आहेत. पुढील घटना त्यांच्या इतिहासातल्या कालानुसार लावा. किंवा अमुक गोष्ट चढत्या भाजणीने, अमुक गोष्ट उतरत्या भाजणीने. कधी दिलेल्या जागा की ह्या पूर्वेकडून पश्चिमेकडे ह्या क्रमाने लावा, उत्तरेकडून दक्षिणेकडे. बरं सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्या दरवेळी माहिती असतील असं नाही आहे, पण त्याच्यात मग अनेक तऱ्हांची गुंतागुंत आहे की आपल्याला आता नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे या क्रमाने सांगा. आणि काय बुवा विचारलेल्यामध्ये ब्रह्मपुत्रा, कोसी, गंडकी, दामोदर, गंगा, यमुना, सिंधू वगैरे काहीतरी दिलंय. तूर्त मी कुठे माहिती आपल्याला सगळ्यांना, का आपल्याला काय माहिती, शरयूमध्ये ॲड करा. कुठे आपल्याला ह्या सगळ्या नद्यांचा पूर्वेपासून पश्चिमेकडे MPSCमध्ये येताना 4च येतील, कुठे माहिती आपल्याला. पण असं नसतं. समजा दिलेल्या सगळ्यातनं एवढं जर लक्षात आलं की आहे ह्याच्यात ब्रह्मपुत्रा सगळ्यात पूर्वेकडचे, ठीक आहे, पर्याय पहा खालचे. मग उत्तराच्या दिलेल्यामध्ये ब्रह्मपुत्र जिथे पहिलं नाव आहे, 4तल्या 2वर येईल. परीक्षेच्या दिवशी तुमचं नशीब फारच जोरावर असेल तर ब्रह्मपुत्रावाला एकच पर्याय असेल. पुन्हा आत्ता हे जे झालंय, हा या वर्षीच्या परीक्षेतला प्रश्न आहे, फुल मार्क. समजा त्याच्यात आणखी थोडी भर घालायची तर कोणाला दुसरं कदाचित माहिती पण असेल की दिलेल्या यादीबद्दल बोलायचं झालं तर सिंधू येणार मग सगळ्यात पश्चिमेकडचे. ओके, मग एवढ्या तर 2 मधल्या तुम्हाला कोसी, गंडकी समजा, शरयू, कुठल्या आणखीन छोट्या छोट्या घागरा नाहीत माहिती समजा. पण एवढं तर माहिती आहे की ही जी यादी पूर्वेकडून पश्चिमेकडे करायची झाली तर ही ब्रह्मपुत्रेने सुरुवात व्हायला पाहिजे आणि सिंधूनी शेवट. खालचे 4 पर्याय पहा. पुन्हा हे 100% गॅरंटीड आहे की हे 2च निघतील. आणि पुन्हा नशीब जोरावर असेल तर ब्रह्मपुत्रेनी सुरुवात आणि सिंधूनी शेवट एकच निघेल. मधलं माहिती असो किंवा नसो, मार्क 100%. स्टार्ट विथ व्हॉट यू नो. आता हे ट्रू ऑर फॉल्स की पुढील विधान खरं आहे का नाही, आणि मूळचे मुद्दे झालेत आपले. मी एक क्षणभर नजरेसमोर ठेवीन आणि पुढे सरकीन, अन्यथा मुद्दे झाले की काळजीपूर्वक वाचा. हे एखाद्या शब्दाच्या बदलामुळे अरे हे बरोबर आहे वाटू शकतं, कोणाला एखाद्या शब्दाच्या बदलामुळे अरे हे चुकीचं आहे वाटू शकतं. काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक आहेत, काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक नाहीत. नीट विचार केला तर अरे असं कसं काय होऊ शकतं, असं म्हणायला होऊ शकतं. बरं आता ह्याचं उत्तर यायला मुळामध्ये अभ्यास नीट पाहिजे हे आलं ना की तुम्हाला लोकशाहीचा नेमका अर्थ, प्रजासत्ताकचा नेमका अर्थ, आणि मग 2 शब्दाच्या म्हणजे संज्ञांमध्ये नेमका फरक काय हे जर असेल म्हणजे विधानं योग्य म्हणजे ट्रू ऑर फॉल्स अशी बरोबर आहे का चूक आहे हे येतात MPSCत खूप तऱ्हांचे. पुन्हा काळजीपूर्वक या ठिकाणचं उत्तर दोन्ही वाक्य बरोबर आहेत. लोकशाही आहे पण प्रजासत्ताक नाही असं ब्रिटन आहे, स्पेन आहे, हॉलंड आहे. त्यांचा परंपरागत राजा आहे पण राजकीय व्यवस्था लोकशाही आहे. प्रजासत्ताकचा अर्थ सर्वोच्च राज्यप्रमुख परंपरागत नसतो म्हणजे ते प्रजासत्ताक आहे. मग काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक नाहीत, तर आता हे जी मी सांगितले हे लोकशाहीवादी आहेत पण ते प्रजासत्ताक नाहीत. बरं काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक आहेत, त्यात भारत आहे. तरी ही गुंतागुंत जर वाढवायची असती तर MPSC आणखी एक प्रश्न करू शकतो की काही प्रजासत्ताक लोकशाहीवादी नाहीत. हां, चीन आहे त्याचं उदाहरण की चीनमध्ये लोकशाही वगैरे भानगड नाही आहे, पण चीनचं सर्वोच्च पद परंपरागत नाही, वंश परंपरागत नाही. ती कम्युनिस्ट पार्टीची व्यवस्था आहे, त्यांचा पॉलिट ब्युरो ठरतो, दर 10 वर्षाला नवा ठरतो. आणि आत्ताचा हा शी जिनपिंग आता उरलेल्या आयुष्यभरासाठी अशी झाली. चीन लोकशाहीवादी नाही पण प्रजासत्ताक आहे. बाकी मी हे उदाहरण म्हणून समोर ठेवलं आहे, अन्यथा वस्तुनिष्ठ बहुपर्याय हाताळतानाचं कौशल्य याचे माझे संबंधित मुद्दे सांगून झालेत. मी म्हणालो तसं परीक्षा देताना हे जे स्टार्ट विथ व्हॉट यू नो हे सूत्र आहे हे पेपरला पण लागू आहे. म्हणजे 11 वाजले, घंटा वाजली, तुम्ही GSचा पेपर पालथा केलात उलथा म्हणजे, आणि पहिल्या पानावर सूचना असणार आहेत, त्या सराव आधीपासून पाहिजे, त्या काळजीपूर्वक वाचलेल्या असेल, खाडाखोड चालणार नाही. मेक नो मिस्टेक अबाउट इट.
आधी कुठलं तरी उत्तर मार्क केलं, नंतर डोक्यात प्रकाश पडला की अरे ते आपलं चुकलं आहे म्हणून ते खोडलं आणि दुरुस्त केलं, गेले मार्क. आणि गेले म्हणजे निगेटिव्ह आहेत त्या नादात, त्या तो धांदरटपणा, अव्यवस्थितपणा, बेशिस्त या नादात तुमचे त्याचे निगेटिव्ह होऊन बसणार. हे सगळे वर दिले आहेत सूचना. तो सराव आपला सगळा मधल्या काळात पाहिजेच आपला. पण मी जे तुम्हाला सुचवतोय की परीक्षेच्या दिवशी पेपर या अबकड क्रमाने हाताळा, फेऱ्या, असं मी सुचवतोय. की तुम्ही पहिला प्रश्न पहा, वाचल्या वाचल्या तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याकरता हा अ वर्गातला आहे का, ब का, क का, ड. हां, अतला असेल तरच द्या उत्तर आणि धांदरटपणा न करता. पण पहिली फेरी म्हणजे ठॅक प्रश्न पाहायचा आणि आपल्याला याचं उत्तर येतं आहे आणि ते लगेच देता येणार आहे ह्याची खात्री आहे, तेवढी द्या. जरा जरी वाटलं पुढच्या प्रश्नाकडे सरका. आणि नुसते सरका नाही, मगाशी मी जे सांगितलेलं की जमल्यास कच्च्या कागदावर ब, क आणि ड असं नोंदवून तो पटकन झाला तुमचा प्रश्न पाहून झाला. पण तुम्हाला दिसते की आपल्याला ह्याचा मार्क मिळणार आहे पण थोडं काम करायचं आहे, त्याचा प्रश्न क्रमांक ब मध्ये नोंदवून ठेवा कच्च्याचं. समजा कुठला वाटला की गुंतागुंत आहे, पटकन लक्षातच आलं की ह्याला मला थोडे चारातले 2 पर्याय, मग हे उत्तर आहे का हे, असं क मध्ये नोंदवून ठेवा. समजा कुठला लगेच मी म्हणतो, समजा वर्गावरी लक्षात आली नाही तरी फक्त मग प्रश्न क्रमांक नोंदवून ठेवा. तुम्ही न येणारा प्रश्न, गुंतागुंत वाटणारा किंवा येणार आहे पण काम करा, ह्या प्रत्येकच प्रश्नावर जर डोकं आपटत बसला तर तुम्हाला कधीही वेळ पुरणार नाही. एवढंच नाही तर अरे हा प्रश्न क्रमांक 3 हा माझा जरा सोडवून होते, त्याला जो प्रमाणाबाहेर वेळ जाईल त्या नादात मग पेपरची वेळ संपायची वेळ येईल, तुम्ही अजून शेवटच्या प्रश्नापर्यंत पोचलेले पण नसाल. आणि मग नंतर समजा शेवटचे 5-7 प्रश्न असे झाले आणि मग त्यातली येत आहेत उत्तरं पण आता वेळ संपली, तर मी हे सुचवतोय की पहिली फेरी भर प्रश्न वाचायचे आहेत आणि येत असलं तरच उत्तर मार्क करायचं, नाहीतर तिकडं नोंदवून ठेवायचं कच्च्या कागदावर. म्हणजे पहिल्यांदा तुमचा प्रश्न क्रमांक 100 किंवा सीसॅट पुरतं बोलायचं तर 80% आधी एकदा जाल तुम्ही. ठीक आहे, मला वाटतं की हे पहिल्या 15-20 मिनिटात होईल हे सगळं. आणि तरी मग त्या पहिल्या 15-20 मिनिटात एकतर तुमचे अ वर्गातले काही असत, काही 10, 20, 30, 40 कोणाचं प्रत्येकाचं वैयक्तिक असणार, तेवढे तर सुटले, सोडवून झाले. 100रातले एक पहिल्या 15 मिनिटात माझे 20, 30, 40, 50 माझे सुटले. अजून ब आहे, तेव्हा दुसऱ्या फेरीत आधी ब हाताळा. आणि वर्गवारीची घाईसुद्धा करण्याचं कारण नाही आहे, पण मला ह्याचे पण मार्क मिळणार आहेत, त्यामुळे त्याची जर क्लॅरिटी असेल तर आधी ब हाताळा ते पण. आता ह्यामुळे तुम्हाला एक म्हणजे पहिल्यांदा कमी वेळात आधी जास्त प्रश्न सोडवून होतील. त्यामुळे थोडे पुढे अवघड वाटलेले प्रश्नांना हाताळायला तुमच्यापाशी वेळ शिल्लक असेल आणि त्यांनीच मेंदू शांत व्हायलाच मदत होईल. काय आहे आपल्यापाशी, आपण एक पाकिस्तान विरुद्ध जिंकलेली अजरामर मॅच आहे, वर्ल्ड कपमधली आहे. आणि पहिलं बॅटिंग पाकिस्तानचं झालं होतं आणि पाकिस्तानी 273. तुम्ही आत्ताच्यावर जाऊ नका, त्यावेळी ही 1 मार्च 2003ला झाली मॅच आणि 273 जिंकणारा स्कोर होता. सईद अनवरची सेंचुरी आहे. मी बॉल टू बॉल पाहत होतो आणि घरामध्ये आम्ही सगळेच जरा काळजीत होतो की आपण जरा फार करू दिलेत रन. बरं, सचिन आणि सेहवाग आले बॅटिंगला. सेहवागनी पहिल्या ओव्हरला 9 रन केलेत, वसीम अक्रमची होती. पहिल्या बॉलला 4 आहे. सेहवाग असा बॅट्समन, त्याच्यावर काही परिणामच नाही, त्याच्यावर त्या कशाचाच परिणाम. सेहवागची एक जाहिरात आहे, तुमच्या पाण्यात आली का नाही मला माहिती नाही आहे, अपना तो काम है सिर्फ ठोकना, असे शब्द आहेत त्याचे. सेहवागला कशाचं काही व्हायचंच नाही परिणाम. हे चले 273, पाकिस्तान, तो वसीम अक्रम उंच तगडा, क्रिकेटच्या इतिहासातला एक ऑल टाईम उत्तमातला आहे तो बॉलर. बस पहिल्या बॉलला 4 खात पळायला सुरुवातच, म्हणजे इरादे डिक्लेअर केले की मी काय डगमगणार नाही आहे, हे चले तू कसाही फील्ड लाव, तू कसाही बॉलिंग तुझी, मी चल पहिल्या बॉलला माझी 4 झाले. पहिल्या ओव्हरला 9 रन आहेत, वेळ कमी आपल्याकडे. सचिननी शोएब अख्तरच्या दुसऱ्या ओव्हरला 18 रन केलेत आणि ले देके सेहवाग आऊट झाला चौथ्या ओव्हरला, पण आऊट होई पण भारताच्या 50 होत्या, चौथ्या ओव्हरलाच 50 होत्या. म्हणजे आता उरल्या 46 ओव्हरमध्ये 222. तर तुमच्या आपापल्या गणितानुसार करा, पण रन रेट आता 5च्या खाली आला. सुरुवात करताना 5.5 होता, 5.5 असतो अंगावर येणारा, तो खटाक पहिल्याच 4 ह्याच्यामध्ये, त्यामुळे तो कंट्रोलमध्ये आला. एवढ्यावर नाही झालेलं, त्या दिवशी सचिन भन्नाट खेळलाय
त्यांनी पहिल्या मी आकडा विसरतोय पण असे 20-30 बॉलमध्ये तर तो पोचला होता 70च्या पार. एक रन घेताना त्याला हॅमस्ट्रिंग इंजुरी म्हणजे मांडीचा मागचा स्नायू दुखावला, त्याने त्याला प्रॉब्लेम व्हायला लागला. आणि सगळं मिळून सचिन काहीतरी 70-72 बॉलमध्ये पण 97वर आऊट झाला फायनली झालं. आणि ती 16वी ओव्हर होती. पण ते होताना भारताच्या ऑलरेडी 150पेक्षा जास्ती रन होते. म्हणजे आता उरलं 33-34 ओव्हरमध्ये हे 120-22 म्हणजे आता तर 4 किंवा त्याच्याही थोडा खाली आले होते. आता काय टेन्शनला कारणच नाही, कारण राहुल द्रविड आहे. तेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायीला लागू हे सांगतोय सेम, की तुम्ही आधी येणारे भर स्कोअर करून घेतला आधी अ फेरी आणि मग ब पण फेरी, दोन्हीमुळे तुमचे जास्त प्रश्न आधी कमी वेळात झाले. नुसतं नाही, तुम्हाला एक की आपला एवढा स्कोअर आहे आणि आता सी डी हँडल करायला हाताळायला माझ्यापाशी पुरेसा वेळ आहे. त्यातला जे कंप्लीट अंधार ह्याचं टेन्शन घ्यायचं कारण नाही ना. तो निर्णय शेवटच्या 2 मिनिटातही होऊ दे की हे एवढे नाही बाबा, हे एवढे मी काही किती केलं तरी. सी पाशी वेळ उरला तुम्हाला. आणि आपला जो यशापशातला फरक ठरणार मी म्हणालो तो त्या नंतर तो म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये तो त्या सी, मग त्याला आपल्यापाशी म्हणून मी फेऱ्या या सुचवतो आहे. नुसतं ते नाही तर पहिल्यांदा अशी अ फेरी मग ब, ह्याच्या प्रोसेसमध्ये तुमचा अनुभव पण घ्या तुम्ही आता सरावाला मधल्या काळात, की त्यांनी मेंदूचं वॉर्मिंग अप होतं आपल्या. एक 11 वाजता आपण पेपर चालू केला, अजून पळायला सुरुवात झाली आहे. तुम्ही जर कधी ट्रेकिंग केलेलं असेल आणि हा अनुभव घेतलेला असेल की ट्रेनमध्ये उतरलो, ते गडाचं शिखर दिसतंय, चालायला सुरुवात, तर अजून जरा सकाळची वेळ आणि शरीर बॉडी तयार झालेली नसते, पाठीवरची रॅकसॅक, तर जरा पावलं अशी जरा खरडत किंवा असं पहिल्या थोड्या वेळानंतर अशी लय येते, रिदम येते, वॉर्मअप होतो, मग गती येते. करत मी त्याला नाव पण 2nd गिअर, 3rd गिअर, 4th गिअर असं दिलेलं आहे. त्याच्यातलं नाही, हे मेंदूबद्दल पण खरं आहे. त्यामुळे ही अ फेरी मग ब फेरी पेपर वाचून झाला आहे, मेंदूचा वॉर्मिंग अप झाला आहे. बघा तुम्ही हा अनुभव घेता का नाही तुम्ही, की काही वेळा पहिल्या फेरीत त्या प्रश्न वाचताना तुम्हाला उत्तर सुचणार नाही किंवा उत्तराची खात्री असणार नाही, पण तुम्ही ती फेरी पूर्ण करून पुन्हा त्या प्रश्नापाशी जेव्हा याल खात्रीच असते. कारण आता दरम्यान मेंदूचं नेटवर्क त्यांनी केलं, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मेंदूनी, आणि डेटा कनेक्ट केला आणि खात्री दिली. त्यामुळे उत्तरं सुचण्याची सुद्धा प्रक्रिया ही या फेरी पद्धतीमुळे. आणि काही ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की लिंक असतात प्रश्नांच्यामध्ये, त्या लक्षात येतील. मी एके वर्षी हे उदाहरण जरी UPSCतलं देतोय तरी वस्तुनिष्ठ बहुपर्याय एके वर्षीच्या प्रिलिमला आधी कुठला तरी प्रश्न, अशोकाच्या शिलालेखातला मजकूर, समजा क्रमांक 13चा शिलालेख, सम्राट अशोकाचा क्रमांक 13चा शिलालेख मधील मजकूर, आणि खाली 4 मजकूर दिलेत. त्या वर्षी हे खरंच घडलं की पुढचा कुठला तरी प्रश्न त्याच पेपरमध्ये होता, त्याच पेपरमध्ये की हा मजकूर, आता मजकूर दिला होता अशोकाच्या कोणत्या शिलालेखात आहे. मला वाटतं की प्रत्येकजण एवढा तर बुद्धिमान आहे की 2 प्रश्नांचा मेळ घातला, तुम्हाला मुळात कशाचंच उत्तर येत नसलं तरी दोनांची उत्तरं तुम्हाला सुचतील. कारण तुम्ही परीक्षा पद्धतीवर एवढा तर एक विश्वास ठेवू शकता की आधीच्या प्रश्नात ज्या शिलालेखातला मजकूर विचारलाय तोच मजकूर देऊन पुढच्या प्रश्नात क्रमांक विचारायची शक्यता नाही, नॉर्मली नाही. म्हणजे हे कुठले तरी 2 वेगळे मेळ घाला, त्याचा अनेक लिंक सुचणं चालू होतील. बाकीचे प्रश्न दरम्यानच्या वेळात आपण वाचलेले असल्यामुळे हे जे वॉर्मअप आहे लिंक्स लागणं, त्यामुळे मी हे अ ब कड हे सुचवतो आहे. शिवाय आता हे माझं झालं की अंदाज येईल तुम्हाला स्वतःचा की हा आपला हा मिनिमम एवढा तर स्कोअर आहे आपला, अ ब मिळून आपला एवढा आहे, आणि क आणि की जरी नंतर 5-7 दिवसांनी येणार आहे त्यानुसार आपण पुढच्या अभ्यासाला लागणार, पण एक स्वतःचा अंदाज हा यायला वेळ उरेल हे माझं सांगून झालं. आणि मी म्हणलो तसं फोकस करायला सी, की आता मला ह्याच्यावर विचार करूनचे पुढचे ठरवायचे आहेत. यापैकी त्यातल्या सीबद्दल आता माझ्या ह्या सूचना आहेत की तुम्हाला दिलेल्या 4 पर्यायातलं कुठलं तरी एक नाही आहे एवढं जरी माहिती असेल, माझी सूचना आहे करा ट्राय तो प्रश्न. बाकीचं माझं मगाशी सांगून झालं की जे नाही आहे तर दिलेल्या उत्तरात नाही आहे हे कशात आहे पर्यायात, तुमच्या 4चे 2वर येतील. त्यामुळे कुठलं तरी एक उत्तर निश्चित नाही आहे असं. म्हणजे मी मगाचाच समजा घ्या तुम्ही की 2दा हंगामी पंतप्रधान म्हणून शपथविधी कोणाचा झाला,
ओके. आणि क्षणभरासाठी अशी कल्पना करा की दिलेल्या 4 पर्यायांमध्ये आहेत कामराज, गुलजारीलाल नंदा, मोरारजीभाई देसाई आणि अँजेला मर्कल. हसू यायला ज्यांना वेळ लागतोय त्यांच्याकरता लकडी पूल. हे कळायला सोपं आहे हो. अँजेला मर्कलनं अर्थात मी नाव अंजली मर्कळ असं ठेवलंय. मराठी आहेत त्या. तिकडे जर्मनीत जाऊन त्यांनी अँजेला मर्कल असं नाव घेतलंय. पण आता काही उत्तर माहिती जरी नसलं तरी अँजेला मर्कल असण्याची सुतराम शक्यता नाही. खालचे 4 पर्याय पहा की ज्या पर्यायांमध्ये ते अँजेला मर्कल हा रेफरन्स आहे ते असण्याची तर सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हे जे स्टार्ट विथ व्हॉट यू नो प्रिन्सिपल आहे त्याला धरून किंवा त्याला अनुषंगूनच आहे की दिलेल्या 4 पर्यायातलं कुठलं तरी एक नाही आहे एवढं जरी खात्री असेल ट्राय करा. फायनली 2वर येतं तो रिस्क आहे. डीला हात लावू नका. आपण मगाशी पाहिले वेगवेगळे प्रकार. आता फक्त एकदा आपण लेटस जस्ट गो थ्रू देम. एकदा नजरेखालनं घालू त्याच्या की हे क्रम लावा घटनाक्रमानुसार आणि बाकी आता सगळी तत्व आठवा. म्हणजे समजा दिलेल्या 4 घटनेतल्या कुठल्या तरी एकाच घटनेची आपल्याला खात्री आहे की निश्चितपणे ही घटना ह्यावेळी घडली. याच्या आधारावर त्याच्या पुढची कोणती, मागची कोणती, किंवा अगेन स्टार्ट विथ व्हॉट यू नो ती जी माहिती असलेली घटना. तसंच पूर्वेकडून पश्चिम, उत्तरेकडून दक्षिण, चढत्या उतरत्या. एके वर्षी MPSCच्या प्रिलीमध्ये खरंच प्रश्न होता की पुढील राज्य त्यांच्या सिंचन क्षमतेच्या चढत्या क्रमाने मांडा. आणि खरोखर दिलेले 4 पर्याय होते काश्मीर, तमिळनाडू, गुजरात आणि आसाम. हे मी MPSCचं सांगतोय, म्हणजे महाराष्ट्र नाहीच आहे त्याच्यात कुठे. पण मग ही झाली प्रचलित घडामोड आणि ती झाली अखिल भारतीय पातळीची. आणि आपल्याला काय 4ही राज्यांची सिंचन क्षमता माहिती आहे का? मला तर वाटतं की महाराष्ट्राची तरी काय आकडा विचारला तर कोण सांगू शकणार आहे? अजितदादा पण नाही सांगू शकणार. करेक्ट आकडा की हे महाराष्ट्राची सिंचन क्षमता एवढी आहे. ते मी काल पाणी किती प्यालो त्यावर अवलंबून आहे. नाही येणारच नाही आहे सांगता. पण ही 4 राज्य. मग आता काय करायचं? तर आता हे जे सगळं सांगून झालंय की स्टार्ट विथ व्हॉट यू नो किंवा का आला असेल त्या वर्षी, तर आता काश्मीरमधला बागलिहार प्रकल्प पूर्ण झाला होता. बेसिक अभ्यासाचा बेस चांगला पाहिजे. हे तर आलंच की गुजरात हे वॉटर स्ट्रेस्ड राज्य आहे. गुजरातमधली पाण्याची भूजलाची पातळी पण खूप खाली गेलेली आहे आणि मोठा प्रदेश दुष्काळ प्रवण आहे गुजरात. तर सिंचन क्षमतेत गुजरात फार पुढे असण्याची शक्यता कमी आहे. आसाम तर आता ब्रह्मपुत्रेचं पाणी भारतावर पडणाऱ्या एकूण पाण्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त पाणी एकट्या ब्रह्मपुत्रेतनं वाहून जातं. म्हणजे आता हे सगळे झाले लॉजिक लावणं. त्यामुळे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने आणि मग त्यातलं जे माहिती आहे त्याच्यानुसार द्या. असाच मला एके वर्षीचा प्रश्न आहे लक्षात की पुढील राज्य साक्षरतेच्या उतरत्या क्रमाने, म्हणजे सर्वात साक्षर राज्य पहिल्यांदा, मग खालोखाल. काही जण जे केरळ बोलत आहेत त्यांची विकेट पडली. कारण दिलेल्या 4 पर्यायात मिझोराम होतं आणि नंबर 1वर मिझोराम आहे. केरळ त्याच्या पाठोपाठ. मिझोराम आधी केंद्रशासित प्रदेश होता. मग एकेवेळी मुळात आधी तर तो आसाम राज्याचा भाग होता. मग मिझोराम आणि मिझो लोकांच्या मागण्या लक्षात घेऊन तो आसामपासून वेगळा काढून प्रथम त्याला केंद्रशासित राज्य हा दर्जा देण्यात आला. आणि 1985मध्ये जो राजीव गांधी पंतप्रधान आणि मिझो नॅशनल फ्रंट MNF त्यांचा त्यावेळचा नेता ललडेंगा यांच्यात झालेला करार, यानुसार मिझोंनी भारतापासून फुटून निघायची मागणी सोडली, शस्त्र खाली ठेवली. MNF एक राजकीय पक्ष बनला, मिझोरामला राज्याचा दर्जा दिला. त्या वर्षीच्या झालेल्या निवडणुकीत MNFचा विजय पण झाला आणि ललडेंगा मुख्यमंत्री पण झाले. मला नेहमी वाटत आलेलं की हा भारतीय राष्ट्रविचार, संस्कृतीची सहिष्णुता आणि राज्यघटनेचा फार मोठा विजय आहे. पण मग एकदा मिझोरामला राज्याचा दर्जा देऊन झाला आणि मिझोराम हे राज्य 98.5% किंवा त्याहीपेक्षा साक्षर आहे. केरळ त्याच्या खालोखाल येतं. केरळ 92-93% म्हणजे 90%पेक्षा जास्ती आहे. पण दिलेल्या त्या वर्षीच्या पर्यायात मिझोराम होतं. मग आता तुम्ही कन्फ्युजन कसं होतं लक्षात आलंच तुमच्या की ऐकल्या ज्यांना असं वाटलं की ठॅक केरळ सांगून टाकायचं आहे. तर खालचे 4 पर्याय नीट पहा बाबा आणि क्रम त्यांचा. आणि उरलेल्यामध्ये समजा दिलेल्याच्यामध्ये कुठेतरी बिहार आहे
ठीक आहे, आणि राजस्थान आहे. तर आता बाकी किती हे तुमच्या हसण्यात जे दिसलंच की आपल्या देशात आपलाच देश आहे, बिहार आपलाच, काय असं फरक नाही. पण आता एक दुःखाची आपण हसलो, ठीक आहे, बिहारी माणसं पण असतात ते माहिती आहे मला, पण अरे ते एवढं होऊन गेल्या काही वर्षांमध्ये बिहारमध्ये जरा थोडासा अधिक वेग आलेला आहे, पण साक्षरतेच्यामध्ये बिहार खूप मागे आहे, कमी आहे. मग आता क्रम जरी माहिती नसला आणि जरा गडबडून कोणीतरी केरळ जरी सांगून बसलात तरी आहे त्याच्यात एवढं तर कळलं की केरळ कुठेतरी पहिल्यात पाहिजे. इन एनी केस पहिल्या दोनात उतरत्या क्रमाने मांडात, केरळ नंबर 1 किंवा 2, ओके, आणि बिहार नंबर 3 किंवा 4, एवढं जरी माहिती आहे, बाकी काही माहिती नाही. पहा ना खालचे पर्याय, आणि असे पर्याय की ज्यात केरळ पहिल्या दोनात आहे आणि बिहार दुसऱ्या दोनात आहे. हां, जास्तीत जास्त 2 निघतील हे आत्ता सांगतो, गॅरंटीड. काही असले, काहीही कॉम्बिनेशन केलं तरी असे जास्ती, म्हणजे आता ते आलं की रिस्क घेण्या की हा जरूर घ्यावा चढत्या किंवा उतरत्या क्रमाने. हेच हा चालू वर्षी झालेला प्रश्न आहे. विंध्य पर्वत वेंधळेपणा करतोय, त्याला प्रॉब्लेम झाला. याच्यात केरळ कुठे आहे? तिकडे आहे केरळ. योग्य क्रमानुसार राज्यांची निर्मिती, की खाली जी 4 नावं दिलेली आहेत ही राज्य म्हणून निर्माण झालेली, ह्याच्या क्रमाने द्या. मिझोराम, नागालँड, मेघालय, महाराष्ट्र. आता ह्यातलं किती तुम्हाला काय माहिती आहे नाही. आता मी माझं हे ढोबळमानाने म्हणणे की जर अभ्यास जरा जरी बरा असेल तर निदान याच्यात महाराष्ट्र असला पाहिजे पहिला, एवढं. तर बाकी काय माहिती असो नसो, 1 मे 1960 हे ज्याला माहिती नाही त्याला लकडी पूल नाही, मी इथंच मुर्दा पाडीन त्याचा. कोण आहे मला 1 मे 1960 ज्याला माहिती नाही त्याच्या. पण आता हा सगळे आपल्या पूर्वांचलातले किंवा नॉर्थ ईस्ट भारताची ईशान्य इथली आहेत. एक साधारण जर अभ्यास बरा असेल तर बुवा भारताला स्वातंत्र्य मिळताना आसाम राज्य होतं, 7 सिस्टर्स म्हणतात, त्यातला कोण ठरला होता का के, तर निदान एवढं तर पाहायला पाहिजे. पहा ना तुम्ही. मग आता पुन्हा ह्याचा एक डेमो येतोय की काही बाकी उरलेल्या 3चा क्रम माहितीच नाही आहे, पण निदान आहे त्याच्यात महाराष्ट्र. तर दिलेल्या 4त 2च आहेत पर्याय, ड पहिल्यावर असे. म्हणजे आता उरलं की ओके, आता ठरवायचे उरलेल्यांचं काय. आपल्याकरता, आपल्याला वेळ वाचवण्याकरता मला सांगणं आवश्यक आहे की उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर नागालँड, त्यानंतर मेघालय आणि सगळ्यात शेवटी मिझोराम, हा क्रम आहे उत्तराचा. तर ते बाकीचे मुद्दे आपले झालेले 3. हे जे मी मुद्दाम हे की काही गंडवणारा गोंधळवणारा. आता हे प्रश्नाचं कौशल्य आहे. उलटे मला अशा प्रकारचे प्रश्न आवडतात. माझं म्हणणे उलटे आयोगाची एक प्रकारची जबाबदारी पण आहे की असे गोंधळवणारे. असं मी थोडे काही कितीही नाही म्हणलं तरी हे जे 14 जानेवारी 1761 का 14 जानेवारी 1762 का 14 फेब्रुवारी, बरा दिवस आहे. ॲक्च्युली पानिपत हा आपल्या दुःखाचा विषय आहे, पण असं आलटून पालटून की अरे हा का हा ऑस्करपर्यंत गेलेला मराठी चित्रपट. श्वास का अंकुर, अंकुर का श्वास. समजा प्रश्न आला की ऑस्करपर्यंत गेलेला पहिला भारतीय चित्रपट, ऑस्करला दाखल झालेला आणि नामांकन, म्हणजे नुसता भारताने एंट्री पाठवली नाही, एंट्री पाठवत राहतात, पण ऑस्करला अंतिमता नामांकनात आलेला कुठला? मदर इंडिया पाठवलेला होता, पण अमोल पालेकरनी दिग्दर्शित केलेला पहेली म्हणून आहे चित्रपट. आता गोंधळवणारा की आपल्याला ते नाव माहिती आहे, चित्रपट माहिती आहे, किंवा बहुधा मी पुढे एक घेतलेला इथे प्रश्न, तो चालू वर्षीच्यातला आहे, खूप सावध राहावं लागणार आहे. ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल खालील विधानं विचारात घ्या. तर मी सांगतो की हा स्किल हा म्हणजे प्रश्न पण डोकेबाज आहे आणि नीट सावध नाही राहिलो तो गोंधळवणार आहे की यातली कुठली विधानं बरोबर आहेत. आता आपण 82च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता, म्हणजे विशिष्ट की वि स खांडेकरांना ययाती या कादंबरीबद्दल ते तत्व पुढे बदललं की आता लेखकाच्या जीवनातील योगदान आता नुसत्या एका कृतीबद्दल नाही, तर त्याची
आयुष्यभराची सेवा. विंदा करंदीकर महान कवी, आणि कुठला तरी एक कविता संग्रह किंवा समीक्षा ग्रंथ किंवा विंदा करंदीकरांच्या 3 कादंबऱ्या त्याबद्दल नाही आहे, आयुष्यभर केलेली साहित्याची सेवा याबद्दल आहे. 2017चा कृष्णा सोबती यांना आणि सरकार, भारत सरकारकडून 1952. आपल्याला जरा सावध नाही राहिलं तर वाटणं शक्य आहे की अरे बरोबर आहे सगळं. एक तर ज्ञानपीठ हा भारताचा साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान आहे. आता मन म्हणणं शक्य आहे, बाय डिफॉल्ट म्हणतात चुकूनसुद्धा, की ज्या अर्थी तो सर्वोच्च आहे तो कुठेतरी सरकारचा असायला पाहिजे ना, अधिकृत. नाही तर कोण ठरवणार? कोणीही गल्लीतला उठेल आणि कोणीही देतील. हल्ली असं निघालं ना, अनेक संस्था त्यांचे आपापले पुरस्कार, त्याला कोणी म्हणतं का की हा अमुकातला सर्वोच्च आहे वगैरे अशातले धरून, पण त्या अर्थी तिथे विकेट पडेल. कारण ज्ञानपीठ सरकारी नाही. ज्ञानपीठ ही स्वायत्त स्वतंत्र आहे एक व्यवस्था, ती सरकारी नाही. तेव्हा हा नीट गोंधळात पाडणारा आहे. ह्या प्रश्नात पहिलं विधान बरोबर नाही, बाकीची सगळी बरोबर आहेत. म्हणजे उत्तर की थोडक्यात 2 नंबरवर येते ती, ब, क आणि ड. पण असं गोंधळणाऱ्या प्रश्नाबद्दल सावध राहणे. हे जोड्या जुळवा. इथं जोडा ह्यांनी का लिहिलंय? ही डेटा एंट्री ज्यांनी केली त्याचं मला जरा आता चारित्र्य विचारावं लागणार आहे. मुळात थोडी गेले एक साधारण 6-7 महिने मला जरा शंकाच आहे की त्याला एक मुलगी नाही म्हटली आहे, त्यामुळे बिचाऱ्यांनी जोड्याचे जोडा केला. ते जोड्या आहे आणि ते एकटाच दाखवलाच आहे तिथं. आणि ते चप्पल आहे बहुधाई जे त्याचं चाललेलं हे हाणली आहे त्याला. बाकी जोड्या जुळवाबद्दल आपलं झालंय. आता लेखक आणि त्याची पुस्तकं अनेकदा ह्या प्रकारचं येतोच. शशी थरूर, रघुराम राजन, सोमिनी सेनगुप्ता, विवेक शानबाग. थोडं जरा काही वाचन किंवा प्रचलित घडामोडी किंवा पेपर वाचताय, किती नाही म्हणलं तरी शशी थरूर यांचं नाव ले देके पेपरमध्ये असतं. रघुराम राजन यांचं सुद्धा असतं. पण आता सोमिनी सेनगुप्ता तर मला शंका आहे की काही जण आयुष्यात पहिल्यांदा ऐकणं शक्य आहे की हे ओके सोमिनी सेनगुप्ता नावाच्या शैलीवरनं तर ही स्त्री आहे का पुरुष आहे? सोमिनी वगैरे असं मनात ऐकल्यावर स्त्री वाटू शकते, पण बंगाली नावांची शैली असते वेगळी. त्यामुळे हे आता हे आहे का? आता ह्याच्यात सुद्धा मी म्हणालो सेनगुप्ता हे निदान बंगाली आडनाव आहे एवढं तरी. आता मग विवेक शानबाग कोणत्या भागातले आणि त्यांची पुस्तकं काय माहिती आपल्याला. पण मग आता यातनं निदान अरे शशी थरूर यांनी ॲन एरा ऑफ डार्कनेस, मी ही बॉटम लाईन म्हणतो की अभ्यास किमान एवढा तरी जो पाहिजे, तिकडे ऑक्सफर्ड विद्यापीठात शशी थरूर यांचं एक प्रचंड गाजलेलं भाषण आहे, 22-23 मिनिटांचं आहे. आणि मी पण तुम्हाला सांगतो की यूट्यूबवर ते पहा तुम्ही. आणि त्यांनी भारतावरच्या ब्रिटिशांच्या राज्यावर जी सडकून टीका केलेली आहे आणि नीट मुद्देसूद एकदम. आणि भारताला ब्रिटिशांनी दरिद्री केलं, लुटलं, आणि त्यांचा त्या 22-23 मिनिटातला मुख्य मुद्दा आहे की त्याची ब्रिटननी नुकसान भरपाई दिली पाहिजे भारताला. की तुम्ही 150पेक्षा जास्ती वर्ष जे आमच्या देशाला लुटलाय. ऑक्सफर्ड विद्यापीठात भाषण आहे. आणि ते ऐकणारे ती मुख्यतः ब्रिटिशच श्रोते आहेत. ते पण वाक्याला टाळ्यांचा कडकडाट करतात. म्हणजे त्यांना पण शशी थरूर सांगतायत तो मुद्दा मान्य आहे. ते गाजलेलं भाषण आहे. आणि पुढे त्यावरच शशी थरूर यांनी मग एक पुस्तक तयार केलं. पुस्तक खरंच छान आहे हे सांगतोय. त्याचं नाव ॲन एरा ऑफ डार्कनेस. हे ब्रिटिश राज्याचं त्यांनी केलेलं वर्णन आहे. शीर्षक आहे पुस्तकाचं ॲन एरा ऑफ ॲक्च्युली अलीकडे त्याचं मराठी भाषांतर पण झालं आहे. तुमच्या इच्छेनी आणि वेळाचं प्लॅनिंग करून जर वाचावं असं वाटलं तर जरूर वाचा. त्याचा एक असा पर्स्पेक्टिव्ह आहे. फक्त ते सगळा स्वातंत्र्य लढा किंवा GSच्या घटकातलं सगळं आधुनिक भारत किंवा महाराष्ट्र नाही आहे. एक पर्स्पेक्टिव्ह आहे. ब्रिटिशांचं भारतावरचं राज्य हा या देशाचा अंधाराचा कालखंड आहे. कारण ब्रिटिशांनी या देशाला भयंकर लुटलं. ब्रिटिश येण्यापूर्वी भारत जगातल्या समृद्ध देशांपैकी एक होता. भारताचा GDP ब्रिटिश येण्यापूर्वी जगातल्या टॉप्समध्ये होता, 1 किंवा 2. आंतरराष्ट्रीय व्यापारातला भारताचा वाटा पण जगातल्या ब्रिटिश म्हणजे 1750 पूर्वी चीन किंवा भारत आलटून पालटून नंबर 1वर असायचे दोन्हीत. GDP त्यानंतर जागतिक GDPला योगदान आणि जागतिक व्यापारातला वाटा. पण ब्रिटिशांच्या हातात भारत गेला. त्यांनी ब्रिटनचं भलं होईल अशी धोरणं घेऊन आपला देश लुटला. संपत्तीचा ओघ इकडून तिकडे. हे दादाबाई नौरोजी आणि न्यायमूर्ती रानडेंनी आपापल्या पुस्तकात मांडून पुढे चळवळ झाली. फक्त त्या पर्स्पेक्टिव्हचं पुस्तक आहे. पण असं पुन्हा मूळच्या अभ्यासात जरा नीट असेल तर निदान शशी थरूर आणि एरा ऑफ डार्कनेस.
थोडं आणखी नीट असेल तर मला म्हणायचं आहे की असं ही तर बॉटम लाईनची मी तुमच्याकडनं अपेक्षित पण धरतोय. रघुराम राजन हे RBI गव्हर्नर, माणूस कर्तबगार आणि अत्यंत बुद्धिमान, अर्थशास्त्रामधला एक जागतिक तज्ज्ञ, IMFवर होते, वर्ल्ड बँकेवर होते. 2008 साली जे सबप्राईम क्रायसिस झालं ते आधी ज्यांनी सांगितलं की धोरणं चुकतायत, तुम्ही ज्याला विकास समजताय ती नुसती सूज आहे आणि अन्यथा एक दिवशी हे कोसळणार आहे, हे कळलेला माणूस. आणि ते RBIचे गव्हर्नर होते. त्यांच्या पण, सरकारच्या पण, कदाचित देशाच्या पण दुर्दैवाने फार तर म्हणा की मोदी सरकारने त्यांचं पटलं नाही. रघुराम राजनना मुदतवाढ दिली नाही. आता उर्जित पटेल आहेत. रघुराम राजन पुन्हा मध्ये मग प्राध्यापक ते आहेत तिकडं शिकागो अर्थशास्त्र, आणि पुन्हा अलीकडच्या काळात पेपर. आता ह्या सगळ्यामध्ये हे जे वृत्तपत्र वाचन नियमित पाहिजे तर त्यांचं पुस्तक आलं आहे बाजारात, आणि आय डू व्हॉट आय डू असं त्या पुस्तकाचं नाव आहे. बाकीची समजा नसतील माहिती, उरलेलं सगळं आपलं बोलून झालं. स्टार्ट विथ व्हॉट यू नो. जेवढं माहिती आहे, मी तर म्हणतो बाकीचं समजा शशी थरूर, फक्त शशी थरूर आणि एरा ऑफ डार्कनेस माहिती आहे, किंवा फक्त रघुराम राजन आणि आय डू व्हॉट आय डू माहिती आहे. पहा ना, ते एक जरी असेल आणि 2 माहिती आहेत, कदाचित ते शक्य आहे की उरलेले 2तलं कुठलं पुस्तक कोणत्या लेखकाचं आहे हे जरी माहिती नसलं तर जेवढे 2 तुम्हाला माहिती आहेत तेवढा एकच निघेल पर्याय, फुल मार्क आहेत. हे झालंय. चान्स घ्यावा. अमुक प्रश्न हे 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 ह्याच्यावर ठरणार आहे आपलं डोकं. पेपरच्या दिवशी आपलं डोकं वापरणे, कुठल्या प्रश्नावर चान्स घ्यायचा आणि कुठल्या नाही ह्याच्या आधारावर ठरणार की हा ठेवायचा. कारण रिस्क घेणं आहे, रिस्क घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. हे स्पर्धा परीक्षेपासून जीवनाबद्दलही खरं आहे. नो रिस्क नो गेन असं पण वाक्य आहे. इंग्लिशमधली छान फ्रेज आहे, नो पेन नो गेन. वेदनेशिवाय काही मिळणार नाही आहे. ते व्यायामापासून उद्या खरंच आहे जे सर्वांनी ठरवावं असं माझं कायमच म्हणणं आहे. मला शरीर कमवायचं आहे, वेदनेशिवाय नाही आहे त्याला काही. पोहायला शिकायचं आहे, कराटे शिकायचं आहे, भरपूर ट्रेकिंग करायचं आहे, काही जीवनातलं काही ते अरे आधी कष्ट घेतले पाहिजेत, घाम गाळला पाहिजे, वाटायला ती वेदना, पण नो पेन नो गेन. तशी रिस्कबद्दल पण आहे की तो जो 0 रिस्क घेतो, 0 रिस्क इज 0 अचिव्हमेंट. तर कॅल्क्युलेटेड की रिस्क केव्हा घ्यायची, क्रीजच्या बाहेर केव्हा पडायचं, कोणता स्कोअर गाठायचा आहे, आणि ह्या चेंडूला घेऊ का रिस्क, किंवा अमुक बॉलरला की आता ह्याच्या ओव्हरला जर 22-25 रन करून घेतल्या तर मला जे बॉलर अवघड जात आहेत त्याच्या, हे सगळे याच्यावर आपलं ठरणार आहे. चालू वर्षीच्या परीक्षेतला आहे हा, झालेली प्रीमधला आहे. आणि मला त्यावरून दिसतंय की भारताचा सगळा प्राचीन मध्ययुगीन इतिहासासकट, विशेषतः त्यातला कला असो किंवा आता कम्युनिस्ट इतिहासकार सोडता साधारणपणाने जे सर्वमान्य आहे तो म्हणजे भारताच्या इतिहासातला ज्याचं नाव गुप्त काळ, तो या देशाचं प्राचीन सुवर्णयुग आहे. कम्युनिस्ट इतिहासकारांना हे मान्य नाही, त्यांची मर्जी, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह. अभ्यास करायचा त्यांनी सगळा करायचा आहे. पण हे सगळे गुप्त सम्राट आहेत, गुप्त घराणं. आणि जो काही भारताचा वैभव संपन्न काळ तर साधारणपणाने हा 320 ते 500 काहीतरी आहे. पण त्यातले पहिले 5, पहिले आता 6वा कदाचित, तर पहिल्याचं नाव चंद्रगुप्त पहिला आहे आणि तो 10च वर्ष सम्राट होता, 320 ते 330. अन्यथा त्याची बिहारमध्ये छोटंसं राज्य होतं, पण त्याच्या शेजारचं राज्य लिच्छवी म्हणजे वर्धमान महावीराचं, त्याच्या राजकन्येशी ह्या चंद्रगुप्ताचा विवाह झाला. त्या लिच्छवी घराण्याला पुरुष वारसदार नव्हता म्हणून 2 राज्ये एकत्र आली. इथून सुरुवात आहे. पण तो पहिला चंद्रगुप्त म्हणून ओळखला जाणारा 10च वर्ष होता. दुसरा समुद्रगुप्त आहे आणि त्याची कारकीर्द 330 ते 375 आहे. त्यांनी अश्वमेध यज्ञ केला आहे आणि साधारण पश्चिम, मुख्यतः राजस्थानचा काही भाग एवढा सोडला तर त्यांनी बाकी अख्खा भारत जिंकला आणि त्याच्या प्रभुत्वाखाली आणला होता समुद्रगुप्त. त्याचा मुलगा, त्याचं इतिहासातलंही मूळचं नाव दुसरा चंद्रगुप्त आहे. त्याची कारकीर्द 375 ते 415 आहे आणि सुवर्णयुगातलाही, सुवर्णयुगाचा चरमसीमेचा काळ याची कारकीर्द मानली दुसरा चंद्रगुप्त. आणि पुढे त्या दुसऱ्या चंद्रगुप्ताचा मुलगा म्हणजे कुमारगुप्त आणि स्कंद. कुमारगुप्त 415 ते 451 आहे,
सम्राट, ही मी सम्राट पदाची वर्ष सांगते. आणि कुमारगुप्ताचा मुलगा स्कंदगुप्त हा 451 ते 471 आहे. स्कंदगुप्त भारताच्या सीमेवर म्हणजे खैबर खिंडीच्या पलीकडे हुणांशी लढताना स्वतः मारला गेला त्याच्यात. ते वर्ष 471 आहे. हुणांचे आक्रमण त्या सुमाराला. पण भारत देश तो राजकीयदृष्ट्या एकसंध होता, विकेंद्रित होता, फेडरल म्हणजे. पण गुप्त हे भारताचे राज्यकर्ते अशी अन्य राज्यकर्त्यांनी मान्यता दिली होती. म्हणूनच भारताच्या सीमांचं रक्षण करणे, तर हुणांच्या आक्रमणाचा सीमेवरच सामना करायला हा स्वतः स्कंदगुप्त. आपण आता हे प्रश्न महेंद्रादित्य पदवी आणि सांगून झालेले मुद्दे उदाहरणादाखल पुन्हा एकदा येणार आहेत की मीही हे सांगतो की हा टफ आहे, ह्याला मी या प्रश्नाला मी टफ म्हणेन. एक क्षणभर विचार करा की जर प्रश्न विचारला असता विक्रमादित्य, मला वाटतं की बहुधा काय मला आलेलं नाही आहे तशा व्हाईब्स तुमच्या, पण हा दुसरा चंद्रगुप्त यांनी शकांचा पराभव केला. आणि हे जे राजस्थानच्या भागात शेवटची शक राज्य त्या काळात होती, हा भारतीय इतिहासामध्ये त्याला शकारी, अरी म्हणजे शत्रुपण आणि त्यांचा शेवट करणारा, तर त्याला शकारी विक्रमादित्य. आता ही भारतात परंपरा होती की एखाद्या राजाने काही खूप मोठा पराक्रम केला तर तो ही पदवी आहे, तो विक्रमादित्य. तर ते दुसऱ्या चंद्रगुप्ताचं जर अभ्यास जर थोडा बरा असेल तर हे दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य हे येईल. पण महेंद्रादित्य मग हा टफ आहे हा. आणि मला लक्षात येतं की MPSC करतासुद्धा प्राचीन आणि मध्ययुगीनसुद्धा भारताचा किती नीट अभ्यास आवश्यक आहे. GS MPSC ऑप्शनल तर नाहीच आहेत, ते UPSC तरीसुद्धा हा एकदम हा आहे प्रश्न. आणि मला आता वाटतं की पुन्हा प्रवचनात वेळ नको घालवायला की ह्या एका प्रश्नाच्या उत्तराने ठरू शकतं प्री क्लिअर करताय का नाही मेन्स आणि पुढे सुद्धा. या ठिकाणचं उत्तर कुमारगुप्त आहे. महेंद्रादित्य ही पदवी कुमारगुप्ताने घेतली, तो दुसऱ्या चंद्रगुप्ताचा मुलगा. आणि दुसऱ्या चंद्रगुप्ताने विक्रमादित्य घेतली होती. त्यामुळे प्रत्येकच जण उठून, विशेषतः त्याच घराण्यातला आणि उलटं बापाचा मुलगा, तर बाप विक्रमादित्य का तर मी पण विक्रमादित्य. बाप नुसता विक्रमादित्य असेल तर मी विक्रमादित्य ज्युनियर. तर ह्या नाही आहेत, ह्याला मी अभ्यास पुन्हा कुठेतरी तो अभ्यास म्हणजे हे लिंक आहे, लॉजिकल विचार आहे, हे आहे. त्यामुळे तर आता ह्या सगळ्यातनं आहे त्यातलं की याचं उत्तर कुमारगुप्त आहे, ज्यांचा पूर्ण अंधार हे जजमेंट डी संवर्ग डी कॅटेगरीतला पूर्ण नाही, टोटल अंधारच आहे. टोटल काहीही करा आणि कितीही डोकं आपटा, काहीही. मेक्सिको हे नेशन स्टेट, राष्ट्र राज्य म्हणून म्हणजे स्वातंत्र्याचा लढा यशस्वी करून किती साली अस्तित्वात आलं. आपटा डोकं. चला मी तर म्हणतो की मी तुम्हाला बक्षीसच देतो. तुमच्यातलं कोणी आहे कोणी माई का लाल पिवळा हिरवा? मेक्सिको ह्या राष्ट्राचे आधुनिक हे राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं, स्थापना, त्याचाही एक स्वातंत्र्य लढा आहे स्पॅनिश साम्राज्यवादाविरुद्ध. कधी यशस्वी होऊन त्या कोण सांगणार आहे? नाही येणार आहे. समजा मी तुम्हाला सांगितलं की 1810, 1820, 1830, 1840, आपटा डोकं. कोणाला माहिती आहे काय? तुम्ही म्हणाल असू द्या ना, आपलं काय म्हणणं नाही बाबा, कधी येऊ द्या ना स्वातंत्र्य, त्याला नाहीच आहे. हां, आपल्याकरता हा नाहीच ट्राय करायचा. मग फक्त वर्ष 1810 आहे. स्पॅनिश साम्राज्यवादाविरुद्ध मेक्सिकोचा लढा यशस्वी होऊन एक राष्ट्र म्हणून ते अस्तित्वात आलं आहे 1810. आता मला हे माहिती असायचं काय कारण? हजारो कारण आहेत. मला उद्योगधंदे नसतात, मी सुशिक्षित बेरोजगार आहे. दुसरं काही उद्योगधंदे नसल्यामुळे एक म्हणजे मी वाचतो पण भरपूर, त्याच्यातल्या लिंक शोधण्याची मला उत्सुकता पण असते. प्रवास पण मी भरपूर करतो, जगातल्या अनेक परिषदांना गेलेलो आहे. तर एके वर्षी ही पर्यावरणाच्या प्रश्नावरची UNFCCC युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज ह्याची परिषद मेक्सिकोतल्या कॅनकून इथे होती. आणि मग आता ही माझी म्हणून मेथोडॉलॉजी की तर त्या भागाचा अभ्यास करायचा, त्यानिमित्ताने मी केला. त्याच्यात दिसलं. बरं, लक्षात राहायचं आणखी एक महत्त्वाचं कारण, ती परिषद 2010 साली होती. ती 2010 मेक्सिकोनी निमंत्रणच देण्याचं कारण होतं की आम्ही आमच्या स्वातंत्र्याची 200 वर्ष साजरी करतो, तुम्ही सगळे सहभागी व्हायला म्हणून ती परिषद होती. म्हणजेच लिंक आल्या पुन्हा या की मी काय पाठांतर केलं काय याचं? लक्षात राहण्याचं काम एक प्रश्न आहे, त्याचे लिंक शोधले आहेत, कॉन्टेक्स्ट संदर्भ काय ते लक्षात आहेत. तुम्ही केव्हाही अर्ध्या रात्री तरी विचारा, अर्ध्या रात्री तुम्ही सर्वात ताजातवानाच असतो.
भर दुपारी विचारा, 1 ते 3च्या मध्ये. ती वामकुक्षीची वेळ आहे ना सगळी, तरीसुद्धा येणार आहे की माहिती असून 1810. पण बाकी डी अंधार येणार आहेत असे प्रश्न, आणि आपले सांगून झालं आहे की त्याला बिचकायचं नाही. जजमेंट का सवाल है, पण जर आलं ते तेवढे राहूच द्यायचे. काय 5 असतील, 10 असतील, 15 असतील, 20 असतील, खरोखर लक्षात घ्या. केवळ मार्कापुरतं बोलायचं तर आपल्याला प्री क्लिअर करायला मी सुचवतोय 400 पैकी 247पेक्षा जास्त मिळवायचे. ज्याने त्याने वैयक्तिक आपला विचार करा की आता ह्या 247चा आपला ब्रेकअप काय असणार आहे, की मी ह्या 247तले किती GSमध्ये मिळवू शकते आणि CSATमध्ये मिळवू शकतो. आपला साधारण अनुभव, इंजिनियर्स हे CSATमध्ये तुफान स्कोअर करतात, पर 150-150पर्यंत सुद्धा करतात. मग अशा वेळी त्यांचं GSमध्ये त्यांनी 90, 92, 95, तरी पण तो आपापला हे नियोजनात येणार. हे माझं झालं आहे आधीच्या एका सत्रांना सांगून. पण त्यामुळे आपल्याला समजा आपण असं धरू, एक सरासरी काढायची झाली तर की 100 निम्मे करू आपण, आणि 125 मिळवायचे आहेत आपल्याला. 200 पैकी 125 मिळवायचे. 200 पैकी 125 म्हणजे 63 उत्तरं बरोबर यायला पाहिजेत नेट. तर मला लक्षात घ्या की समजा तुम्हाला 20 आली नाहीत उत्तरं, का आकाश कोसळलं का? मी सांगतोय नाही कोसळलं, ठीक आहे. आणि आलेल्यातली तुम्हाला खात्री 55ची, अ आणि ब मध्ये 55, आणि 25ची तुम्ही रिस्क घेतली, ठीक आहे. आपण असं धरू की त्या 25तली एक 7-8 आली बरोबर, तर त्याचे 16 मार्क मिळाले. 15, 16, 17 चुकली. आपण गणिताच्या सोयीसाठी धरू की त्याचे 6 गेले, तुमचे मायनस झाले, त्यामुळे तरी तुमचे नेट वाढले 10, तुमचा स्कोअर 65, म्हणजे 122, 127 इत्यादी. काळजी करण्याचं कारण नाही, पण ते डी आणि आला अंधार, आणि काही ठिकाणी तर्क करायचा का किंवा अंदाज घ्यायचा का हे ठरवायचं. हे जोड्या जुळवायचं ही चालू वर्षीचंच आहे. सहजच हे पुन्हा एकदा लक्षात आणून द्याल. हे मौर्य साम्राज्य, चाणक्याचा ग्रंथ अर्थशास्त्र, आणि अधिकाऱ्याचं नाव आणि त्याच्याकडची जबाबदारी. तर तुम्हीच काय, मी पण सांगतो, मी पुन्हा सांगतो, माझा इतिहास अभ्यासाचा विषय आहे, त्यातही आधुनिक आणि प्राचीनवर माझी पकड जास्ती आहे. त्यातही आपलंच नाव चाणक्य मंडल, त्याचाच हा ग्रंथ. पण मला सुद्धा या चारची अशी खाडकन सांगता येणार नाही, काहीही काळजीचं कारण नाही. आणि मग काय अभ्यास केला, फार 40 वर्ष फार हे कळलं आम्हाला. बरं कळलं आपल्याला, काय त्याचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे, उरलेलं सगळं आलं. पण एक मला तुमचं लक्ष वेधायचं होतं की प्राचीन भारत, इतिहास, कला, संस्कृती ह्या सगळ्याचा सुद्धा किती अभ्यास करावा लागणार आहे. तर आता मी जेव्हा हे पहिल्यांदा यावर्षीची परीक्षा झाल्यावर पाहिलं, तर मला सुद्धा नुसतं पाहिल्या क्षणी मला हे लक्षात आहे की तक्षक म्हणजे सुतार आहे. एवढं माझ्या आहे लक्षात की अर्थशास्त्रातही आणि ज्या अर्थाने वापरला आहे तर तक्षक. आता उरलेली मगापासून आपण पाहत असलेली सूत्र की बाकीचं काय माहिती असो नसो, अ आणि 1 असं कशात आहे पहा. आणि परीक्षेत हे खरंच ठरलं की एकच आहे पर्याय तो, ज्याच्यात अ आणि 1 वर आहे, हां, आणि तेच उत्तर आहे. कारण तक्षक सुतार आहे. भागदूध हा कर वसूल करणारा अधिकारी आहे. मग पुन्हा लॉजिकल विचार म्हणजे येतं की हे आहे माझ्याही की कराला उद्देशून भाग हा शब्द वापरला जायचा आणि कर. तर मग कदाचित ओके की जरा मी उत्तराच्या खात्रीच्या जवळ, कल्पना जरा करा क्षणभर की 1-2 उत्तरात दिलं असतं, तर मग पुढचं पाऊल येतं की मला साधारण की भाग दूध ह्या शब्दाचं नातं कुठेतरी भाग म्हणजे कर अशी दिसतंय, आणि दिलेल्या 4 म्हणतात की कर वसूल करणारा. मग मी म्हणालो असतो की B2, ठीक आहे. आणि मग मी A1 आणि B2ची कॉम्बिनेशन पाहिली असती. आणि यावर्षीच्या प्रीच्या दिवशी वैयक्तिक माझं नशीब फारच जोरावर होतं की जेवढे एकच माहिती आहे तेवढंच उत्तर आहे, पण हे 2, तर तुमचं उत्तर बरोबर याच्या शक्यता वाढल्या. उत्तर सरळ 1, 2, 3, 4 आहे. क्षत्तरी म्हणजे खाजगी, राजाचा खाजगी कारभारी क्षत्तरी. आणि विधाता हे असं कायदेमंडळ, ते विधीवरनं येतं, शब्दावरनं विधी. विधाता म्हणजे परमेश्वर किंवा नियंता या अर्थाने नाही आहे, तो मूळ विधी म्हणजे कायदा, आणि विधाता म्हणजे तो कायदा करणारा. आणि ईश्वरालाही विधाता हा शब्द वापरला जातो कारण तो साऱ्या विश्वाचा कायदा करणारा मूळ, म्हणून विधाता अशा अर्थाने. म्हणजे पुन्हा लॉजिकल थिंकिंग केलं तर मूळच्या उत्तराची खात्री नसली तरी साधारणपणाने, आणि मग हे भारताचं आहे वैशिष्ट्य, अशी कायदेमंडळं की ज्यात प्राचीन काळीसुद्धा स्त्रिया आणि पुरुष समानपणे भाग घ्यायचा.
उत्तराचे मार्क मिळाले फुल. ॲसर्शन रिझन, खूप सावध राहण्याची जागा आहे. पुन्हा एकदा विधान आणि त्याचं कारण, खूप सावध. साधारणपणाने तुम्हाला हे 4 पर्याय साधारण येणार आहेत की दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि कारण हे विधानाचं कारण आहे, खुलासा करतं की दुसरं वाक्य हे पहिल्या विधानाचा खुलासा करतं. दुसरा पर्याय येऊ शकतो की दोन्ही वाक्य म्हणून बरोबर आहेत, पण दुसरं वाक्य हे काही पहिल्या वाक्याचं कारण नाही. तिसरा येऊ शकतो की पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं चूक आहे. चौथा येऊ शकतो दुसरं वाक्य बरोबर आहे, पहिलं चूक आहे. साधारणपणाने दोन्ही चूक आहेत याची शक्यता कमी आहे, पण MPSC पुरत्या शक्यता काही असतात. प्रश्न सरावाचा पण आहे, पण त्यापेक्षा मी सांगतोय की सावधपणाचा आहे. ही आपल्या रिझनिंगची क्षमता आहे. रिझनिंग की नीट लक्ष देणे, ते जर सावध आपण नसलो तर गडबड होणं शक्य आहे बरं का. खरोखरच एके वर्षी प्रश्न होता, पहिलं विधान, बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दलची पुढील विधाने, बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. हां, आणि दुसरं विधान, स्त्रियांच्या रोजगाराचं प्रमाण, म्हणजे अधिक स्त्रिया नोकऱ्या करू लागल्यात. तुम्ही जर सावध नसाल तर तुम्ही दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि दुसरं हे पहिल्याचं कारण आहे असे त्याला इंग्लिशमध्ये MCP म्हणतात. MCP म्हणजे मेल शॉव्हिनिस्टिक पिग, पुरुषप्रधान. आणि बेरोजगारी वाढते. कशामुळे वाढते? कारण जास्त मुली नोकऱ्या करायला लागल्या, त्यामुळे आम्हाला मिळत नाही आहे. मेले तुम्ही. सावध जरा जरी नसाल. इथलं होतं उत्तर मूळचं, दोन्ही वाक्य खरी आहेत, पण दुसरं वाक्य हे पहिल्याचं कारण नाही आहे. बेरोजगारीचं प्रमाण वाढतंय, पण महिला जास्ती नोकऱ्या करू लागल्या म्हणून वाढतंय असं नाही आहे. दोन्ही वाक्य खरी आहेत. तर ते सावध, तर्क आणि बरोबर चूक विधानांनाही हे लागू आहे की शब्दरचनेकडे नीट लक्ष असेल. खालील विधानांचा विचार करा आणि अर्थातच उत्तराचा पर्याय. इथं मी एक उदाहरण यावर्षीचं आहे म्हणून घेतलं आहे. भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनानी प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची, लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या. तर मराठीतलं इतकं गुंतागुंतीचं वाक्य आहे, भयंकरच, की जरा त्या अर्थी चरा नीट वाच, नीट समजावून घ्यायचा प्रयत्न कर, काय त्या वाक्याचं आहे, आणि मग ठरेल की आधी मनात ठरवायचं ते बरोबर आहे का चूक आहे. आणि म्हणजे मी या पायऱ्या सुचवतोय. AR असेल तर पायऱ्या आहेत. स्वतःला पहिला प्रश्न विचारायचा आहे, दोनातलं कोणतं वाक्य बरोबर आहे, आणि त्यानंतर विचारायचं आहे. नंतर म्हणजे केव्हा? जर आपण पहिला हा निष्कर्ष काढला की दोन्ही बरोबर आहेत, तर सावधपणे मग दुसरं पायरी, की मग आता दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्याचं कारण आहे का, खुलासा देतं का. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते. हे मी खरंच सांगतोय की जर सावध नसाल तर तुम्ही दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि दुसरं विधान हे पहिल्या विधानाचं कारण आहे. पहिलं विधान भारतातल्या समाज सुधारणा चळवळीला उद्देशून आहे, आणि समाज सुधारणा चळवळीचं योग्य वातावरण, तशी मनं योग्य तयार करणे. आणि अरे खरंच की ते ते कठीण, हे कठीण आणि विस्मयकारक होतं. पण जरा वरची शब्दरचना नीट वाचा काळजीपूर्वक, तर लक्षात येईल की विधानं दोन्ही बरोबर आहेत, पण दुसरं विधान हे पहिल्याचं कारण नाही आहे. पहिल्याचं हे काम कठीण आणि विस्मयकारक होतं म्हणून, आता पहिलं वाक्य पुन्हा वाचा, की म्हणून, की ते एक्सप्लेनेशन आहे का, तर ते कारण नाही आहे. दिलेल्या कीमध्ये नंबर 3 वर दिलेलं हे उत्तर बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत, पण विधान ब हे विधान अचं योग्य स्पष्टीकरण नाही. हे माझं उदाहरण बोलून झालंय. तर ते मुलीकडे वाचल्यास थोडा वेळ पाहून घ्या, काही होणार नाही आहे काहीतरी. हेही झालंय माझं बोलून. ABCD का अनेकदा हे येणार आहेत की 4 वाक्यात आणि उत्तर AB, ABC, ACD, तेही सावधपणे पाहावं लागेल. यांचं वेगवेगळं कॉम्बिनेशन. तर्कशुद्ध विचार आणि उत्तर हे आज आपलं झालंय बोलून, की अनेकदा तर्कशुद्ध हे मी सांगतो की काही वेळा कॉमन सेन्सनी शोधता येतं उत्तर. ते S-400 काही रशिया, त्याच्याकडनं आपण किती रॉकेट्स घेतो काही माहिती नसलं, पण प्रश्न नीट वाचला आणि त्याच्यातच आहे की त्याची रेंज 400 किलोमीटर आहे, तर हा तर्कशुद्ध नुसत्या कॉमन सेन्सनी धोकासुद्धा पत्करावा अशाचा प्रश्न आहे, की देताना उत्तर S-400 स्ट्रायकिंग रेंज. तर ते कॉमन सेन्सने सुद्धा उत्तर आपल्याला खूप सावध सगळं आलं ह्याच्यात. ह्यानंतर आपण येतो आहोत शेवटाकडे. मी आवश्यक असली तर 2-5 मिनटं जास्ती घेणार आहेच, अर्थात ते वेगळं नको आहे सांगायला.
खालील वैशिष्ट्य कोणत्या प्रदेशाचे आहेत? जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे तो प्रदेश. आता नारळाचं उत्पादन घेतलं जातं, मासेमारीला अनुकूल आहे आणि पर्यटकांसाठी आकर्षक असतो. ह्याच्यात तुमचा सावधपणा जर कमी पडला, ह्याच्यात आधी चारही पर्याय जर नीट वाचले नाहीत आणि या पायऱ्या आल्या म्हणजे प्रत्येक आधी चारही पर्याय नीट वाचा, मग एक एक घ्या की ते एक एक वाक्य कुठल्या प्रदेशाला लागू आहे आणि मग त्यामुळे ते आता ती चारही लागू. सावध नाही राहिलात तर थोड्याशा धांदरटपणाने तुमच्या मनात कुठला तरी एक प्रदेश येणं शक्य आहे दुसरा की हे बरोबर आहे, हे लागू आहेत आणि देऊन टाका आणि त्या नादात चुकून बसेल उत्तर. अर्थातच बरोबर उत्तर नंबर 3 किनारपट्टी. हे चारही वैशिष्ट्य किनारपट्टीचे. ते नीट वाचण्यात जरा जरी चूक केली तर काही 3 ज्याला लागू पडतात असे ठरू शकतात की हो जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे, पर्यटकांना आकर्षक असतो आणि मासेमारीला अनुकूल आहे. ही तिन्ही वाक्य गंगेच्या खोऱ्याला पण लागू आहेत. मग जरा जर दुर्लक्ष असेल की नारळाच्या उत्पादनाला क्षारयुक्त पाणी लागतं म्हणून ती किनारपट्टी लागते असं इत्यादी असे. सेम किंमत वाढ म्हणजेच इन्फ्लेशन किंवा चलन फुगवटा. याला कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही? हा गुंतागुंतीचा बरं काय, हा चालू वर्षीचा आहे, ह्याच्याकरता घेतला मी. किती शब्दांकडे ह्यातलं लक्ष पाहिजे. किंमत वाढ, ओके, आणि विचारले पुरवठाजन्य म्हणजे सप्लाय, की किंमत वाढीवर ज्याच्या सप्लायनी परिणाम होतो असा, आणि ते पण कशाने होतो नाही विचारलेलं, कशाचा नाही विचारलेले. म्हणजे अर्थशास्त्र हा घटक, त्याचा बेसिक नीट अभ्यास सावध नसला त्याच्यात गडबड ह्याच्यात होऊन बसेल. निर्यात वाढ, तर निर्यातीची वाढ झाल्याने किंमत वाढ मुळात होते का? तर बहुधा मन सांगणारे हा नाही. साठा, वस्तूंचा साठा करून ठेवला तर? मग आता जरा बेसिक, आणि माझं अर्थशास्त्राचं सत्र घेऊन झालेलं आहे, तर एखाद्या वस्तूचा साठा करणे म्हणजे ती खुल्या बाजारपेठेत विक्रीला वस्तू कमी आहे, म्हणजेच पुरवठा कमी झाला, म्हणजेच किमतीचं जे मी तुम्हाला प्राईस मेकॅनिझम सांगितलं आहे की पुरवठा कमी तर किंमत वर जाते. मग बरोबर आहे, किंमत वाढीस घटक असणारा पुरवठाजन्य, म्हणजे उत्तरात साठा असायला पाहिजे कुठेतरी. पतनिर्मितीत वाढ, क्रेडिट, बँकांकडे डिपॉझिट खूप आहेत, बँका कर्ज रूपाने खूप मोठ्या प्रमाणात देऊ शकतात, असं असल्यामुळे किंमत वाढ होणार आहे का? तर हे लक्षात घ्या की इन्फ्लेशन होऊ शकतं. इन्फ्लेशनचा अर्थ काय आहे? बाजारातलं चलन वाढलं, पण तो पुरवठाजन्य आहे का घटक? आणि फायनली दुष्काळ. तर फक्त क हे उत्तर आहे. कॉम्बिनेशन 2-3 प्रकारांचं दिलेलं आहे, पण पतनिर्मितीत वाढ हा फक्त घटक आहे. क नाही, हा नाही, की जो पुरवठाजन्य घटक कोणता नाही हा बाकीचे तिन्ही आहेत. ओके, पुढीलपैकी हे झालं, हे एक सहज नजरेखालनं काढा. पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही? पुन्हा भाववाढ. भाववाढीमुळे दारिद्र्य निर्माण होतं का? याचं उत्तर आहे नाही होत. शासकीय खर्चातली वाढ नाही, भाववाढीमुळे होतं दारिद्र्य. भाव वाढले तर रुपयाची किंमत कमी झाली आणि माझं जे वार्षिक उत्पन्न आहे तो आकडा आहे नुसता. आधी मला वाटेल मी दारिद्र्य रेषेच्या वर आहे, पण आता भाववाढ झाल्यामुळे रुपयाचं किंमत कमी झाली, माझं उत्पन्न तेच आहे, पण मी दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतो, वाढवणार आहे. शासकीय खर्चात वाढ, यामुळे दारिद्र्य निर्मिती, तर उलटं शासकीय खर्चाने कदाचित दारिद्र्य कमी होऊ शकतं. गुंतागुंत आहे तरी प्रत्येकाची. तुटीचा अर्थ भरणा आणि अल्पबचत आणि भांड, या प्रश्नाचं उत्तर 4 हा दिलेल्यातला चौथा पर्याय म्हणजे ब आणि क. शासकीय खर्चात वाढ आणि तुटीचा अर्थ भरणा या गोष्टी दारिद्र्य निर्मितीला कारणीभूत नाहीत. या गोष्टी दारिद्र्य निर्मितीला कारणीभूत आहेत. म्हणजे मी म्हणतो की प्रश्न नीट वाचूनचं जे उत्तर तयार करायला पाहिजे, किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव, याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो? पुन्हा चालू वर्षीचा आहे. शब्दरचना गुंतागुंतीची, त्यामध्ये अर्थशास्त्र आहे, ती नीट लक्षात घ्यावी लागणार आहे. आणि उत्तर निरपेक्ष दारिद्र्य आहे पहिलंच, ॲब्सोल्यूट पॉवर्टी. बाकी दारिद्र्याच्या काही वेळा तात्पुरती असते, काही
ती जी दारिद्र्य रेषा आखली आहे तिला मी चालू वर्षी त्या रेषेच्या खाली गेलो. मी शेतकरी आहे, यावर्षी दुष्काळ पडला, माझ्या शेतात पीक नाही आलं, माझं उत्पन्न खाली गेलं. पण पुढल्या वर्षी आलं, पाऊस आला, उलट पीक चांगलं आलं, तर ती तात्पुरती आहे. पण हे जे वर्णन व्याख्या आहे हे निरपेक्ष दारिद्र्य ह्याची येते. आणि शेवटाकडे येताना आता महत्त्व आहे की आपल्याला परीक्षा देताना हे सगळं असं असं द्यायचं आहे. त्याला पुढच्या काळामध्ये योजनापूर्वक असा मेंदूला तल्लख धारधार तयार करायचं आहे, सराव. तेव्हा आपल्याकडे किमान 10,000 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा संच पाहिजे, प्रश्नसंच. तो आपणही तयार केलेला आहे, वापरा. तुम्हाला चांगला वाटला, आनंद आहे. नाही वाटला मला सांगा, आवश्यकता आपण दुरुस्त्या करू. शिवाय आधीचे 5 वर्ष किमान, ते पण सोडवलेले पेपर, ते पण नुसती की दिलेली नाही तर खुलासा, ज्यातले काही आत्ता आपण घेऊन बोललो आपण तर त्यांचे खुलासा दिलेत. तेव्हा प्रश्नसंच आणि तुमच्या नियोजनात हे पाहिजे. त्याच्यात मी सुचवलेलंच आहे की परीक्षेच्या दिवशी जी वेळ आहे तर शरीराला, मनाला, बुद्धीला सवय लावायची आहे त्या वेळात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी सोडवणे. म्हणजे 11 ते 1 आणि 3 ते 5 MPSC पुरतं बोलायचं तर मेंदू त्या वेळामध्ये ॲट इट्स बेस्ट असा असायला पाहिजे. तो एकदम एका रात्रीत किंवा मी कालपर्यंत मात्र मी सगळा माझा आता जाऊन परीक्षेच्या दिवशी मी तर करता येतं, असं करणारे करतात. पण सराव आधीपासून जर केला तर मेसेज आहे मेंदूला की 11 ते 1 आणि 3 ते 5 हे तुझं काम आहे. आणि त्यातल्या 11 ते 1मध्ये GSमध्ये ॲट इट्स बेस्ट, 3 ते 5 CSATमध्ये, ते योजनेमध्ये पाहिजे. अर्थातच रिव्हिजन आहे, उजळणी. तिच्यामध्ये मी सुचवले सारांशाच्या नोट्स तयार करणे. सारांश की अख्खा एक घटक असा 2 पानांमध्ये, फक्त सारांश रूपी एक शब्द. तो एक शब्द म्हणजे एक चॅप्टर आहे. आणि मी उजळणी करताना फक्त तेवढ्या शब्दावर नजर टाकली की माझ्या डोक्यामधनं सगळा तो कंटेंट सरकत जातो. त्यामुळे सारांश, काही तक्ते जर तयार केले आखले तर तुम्हाला लक्षात येईल की पेपरच्या दिवशी तो तक्ताच असा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे याची खात्री तक्ते आहे. एकाला मी हे विजयपथमध्ये सांगितलेले लाल रेड पेन ट्रीटमेंट, की आधीपासून अभ्यास खूप केला आहे, खूप पुस्तकं वाचली आहेत, अंडरलाईन खूप केलेले आहेत, शिवाय स्वतःच्या नोट्स खूप आहेत, असा मोठा आता एवढा सगळा परीक्षेच्या आदल्या दिवशी पुन्हा करणार आहोत का? तर त्यासाठी आधी सारांशरूपी नोट्स पण, आणि मी रेड पेन म्हणजे आता लाल, आता उजळणी आणि परीक्षेला जाण्यापूर्वी हे तेवढंच पटकन पाहायचं आहे, म्हणजे मनामध्ये अभ्यास पक्का होणार आहे. त्याचं मी एक टेक्निकही सुचवलं आहे, ते दिलं आहे सविस्तर विजयपथमध्ये. थिंक THINK. मी असं सुचवलं आहे की ज्या घटकाचा उपघटकाचा अभ्यास करायचा आहे त्याचे सगळं पुस्तकं तुमच्या नोट्सच्या समोर ठेवा, प्रश्नसंच ठेवा, आधीच्या वर्षांचे पेपर ठेवा, एकदा तिकडे लक्ष द्या आणि जमलं तर खरं चक्क डोळे मिटा आणि सगळा अभ्यास असा मनातनं आठवत न्यायचा आहे, सरकवत न्यायचं आहे. हे थिंक. आणि कराल ते हा अनुभव घेता का नाही तुम्ही बघा की अभ्यास करताना आपल्याला मध्ये असे गॅप दिसणं चालू होतं, ॲक्च्युअली दिसणं की अरे हे मला बाकीचं सगळं आहे बरं का, पण मला असं दिसतं की हा अमुक काहीतरी इथे जरा माझं कमी पडतं अभ्यास. म्हणजे ती स्वची ओळख झाली आणि मग तो पक्का करता येईल. असं थिंक ह्या टेक्निकबद्दल. पेपरच्या वेळातला सराव, त्यानुसारचं तुमचं नियोजन जे आत्ता मी 2-4 दिवसांपूर्वी बोलून झालेलं आहे, आणि त्यानुसारची आपली उजळणी, सराव आणि तपासणी. हा मुद्दा स्पेसिफिक आहे की तुमच्या नियोजनात तुम्ही जर 11 ते 1 GS आणि 3 ते 5मध्ये CSATचा मी सोडवणार आहे, मी माझे तर मी हे सुचवलं आहे की आपल्याला परीक्षेच्या दिवशी GSचे 100 प्रश्न सोडवायचे 2 तासात. म्हणून माझी सूचना आहे सरावाच्या काळात 125 सोडवण्याचा सराव करा. म्हणजे तसं नियोजन करा की हे 125 प्रश्न, आणि CSATचे आपल्याला 80 सोडवायचे आहेत म्हणून सराव 100चा करा. हे जर आलं तर परीक्षेच्या दिवशी आपण एकदम शांत, निवांत आणि नीट फोकस्ड असणार आहोत की आपल्याला वेळेचं व्यवस्थापन आणि एवढे प्रश्न मला ह्याच्यात काही मला अडचण असणार नाही आहे. तुमच्या नियोजनात ते पाहिजे. माझी सूचना आहे की समजा असा दिवस की आता तुम्ही 11 ते 1 GS आणि पहिल्या टप्प्यात आधी घटकनिहाय सोडवा प्रश्न, परीक्षा जशी जवळ येईल तशी संपूर्ण पेपर सोडवायला घेणे. आपल्या टेस्ट सिरीज तर आपण घेतोच आहोत, त्याचा तुम्हाला उपयोग होत असेल अशी मला आशा आहे. आणि फायनली आपण 5 पूर्ण पेपरची प्रत्यक्ष अभिरूप मॉक एक्झाम पण आपण घेणार आहोत. मी सांगतो की त्याशिवाय तरी तुमच्या वैयक्तिक नियोजनात पाहिजे. असा जो तुमच्या वैयक्तिक नियोजनातला दिवस असेल की 11 ते 1 GSच्या अमुक घटकाचे किंवा पूर्ण पेपर
आणि मला 125 हे 125 प्रश्न या प्रश्नसंचातनं सोडवायचे आहेत. तर माझी सूचना आहे की त्यापूर्वी त्याची आधी सकाळी 11 ते 1 पूर्वी उजळणी करा. मग 11 ते 1 मध्ये सोडवा आणि मग कीच्या आधारे तपासून पहा आणि काय निघतोय स्कोअर, कोणती उत्तरं बरोबर आली, कोणती चुकली. सगळा स्वची ओळखचा प्रवास आहे. जी चुकली तर त्याचा अभ्यास करता येईल, पुन्हा उजळणी करता येईल. इथे मी जाणीव करून देतो की सगळ्यात धोका कशात आहे, चुकली ह्याच्यात नाही धोका. सगळ्यात धोका आहे तुम्हाला वाटलं तुम्हाला उत्तराची खात्री आहे, ते उत्तर चुकलं. भरवशाच्या म्हशीला टोणगा, हा धोका आहे. आपल्याला उत्तर माहीत नाही हे माहिती आहे आणि काही धोका नाही. किंवा धोका पत्करतो आणि खात्री नाही मला म्हणून ते दिलं मी पण चुकीचं निघालंय तरी नाही. धोका सगळ्यात आहे की तुम्हाला वाटतंय आपल्याला माहितीच आहे आणि देताय उत्तर ठाकन ते नेमकं चुकीचं निघतंय. हे करून स्वतःचं तपासलं आणि मग पुन्हा उजळणी केली. असं नियोजनामध्ये येणे. हे झाले माझे स्वतःची स्वची ओळख. तो अभ्यास करण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला आपलं शक्तिस्थान कळणे आणि अशक्तिस्थान, सगळं अधिष्ठान मालिकेशी आहे संबंध. स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ, अमुक घटक ही माझी स्ट्रेंथ आहे, त्यातला अमुक भाग ही माझी स्ट्रेंथ आहे, पण अमुक नाही आहे. तर त्याने काळजीत पडण्याचं काहीच कारण नाही, पण हे कळणं महत्त्वाचं आहे. मग जे वाटेल की मी माझं अशक्तिस्थान आहे, मी वीकनेस हा शब्द आपण विचारपूर्वक वापरत नाही होता. देर इज नो वीकनेस, हे माझं आत्ता शक्तिस्थान नाही. पण ठीक आहे ना, आत्ता नाही ना, कर अभ्यास. पण मग कशाचा करू आणि त्यानुसार कुठल्या घटकाला जास्ती वेळ देऊ, कुठल्या घटकाचा जास्ती सराव करू, हा जो स्वच्या ओळखचा प्रवास आहे असा. आणि मग त्याच्यानुसारचं आपलं नियोजन. काही जणांना मला ते चित्र आवडल्याचं इकडं चेहऱ्यांकडे बघून दिसलं होतं मला. आलो होतं आपण शेवटाकडे. इन एनी केस फार स्ट्रॉंग माझी ही खास आहे सूचना, ज्याने आपण सुरुवात करताना म्हणलं नेव्हर गिव्ह अप. हां, पूर्ण वेळ वापरा. जर 2 तास असतील 120 मिनटं, तर तुम्ही 100 मिनटात पेपर टाकल्याने काय बोनस मार्क नाहीत. माणसामध्ये व्हॅनिटी म्हणतात, फोलपणा अनेकदा असतो असा. कसे सगळ्या हॉलमध्ये सगळे कसे मनापासून पेपर सोडवत आहेत आणि मी कसा 2 तासाचा पेपर मी 90 मिनटात टाकला. टॉक 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 असं तो कॅटवॉक करत येतो, एक्झामिनरकडे पेपर देतो. त्याला वाटतं वर्गातल्या सगळ्या पोलीबाई माझ्याचकडे बघतायत, असतीलही बघत, ए एडय असं बघत असतील, ए एडय. काही जास्तीचे मार्क मिळणार नाहीत, काही देर इज नो बोनस पॉईंट. फुल वेळ वापरा. इन एनी केस 120 मिनटं असा कूल कलेक्टेड पूर्ण 120 मिनटं. त्यानंतर 2 पेपरच्या मधला वेळ झालेल्या पेपरच्या चर्चेला वापरू नका परीक्षेच्या दिवशी. परीक्षेच्या हे माणसाला फार सवय असते बरं का. पेपर संपतो GS हॉलमधनं असं बाहेर पडता पडता मित्रमैत्रिणीशी आपण काहीतरी बोलतो, ह्याचं उत्तर तू काय लिहिलं रे. तो म्हणतो 7 लिहिलं. म्हणतो त्याला गप आहे 9 आहे उत्तर. CSAT राहिला बाजूला. हे मधल्या वेळामध्ये काहीतरी मसाला डोसा वडा सांबार खात असतील, त्याच्या डोक्यावर डोके आपटत बसतात. 5 आहे 7 आहे का 9 आहे म्हणून गणित करून पाहतात आणि दिसतं की उत्तर 5 होतं. ठेंगा. 7 पण नाही 9 पण नाही, काय मिळणार आहे ते करून. गडबडून जाणार आहे उलट उगाच सारखं मनात राहणार आहे की अर आपले ते गेले 2 मार्क, तर तेही 2 गेले ना, उलटं ते उत्तर चुकून बसले त्याचे मायनस. आणि उससे कुछ होने वाला नाही आहे, काही मिळणार नाही आहे काही. GS संपला 1 वाजता, बाजूला ठेवा. 3 वाजताच्या पेपरवर लक्ष. आणि आलोच आहोत शेवटाकडे म्हणून मी हे स्वातंत्र्य घेतो की ॲक्च्युली हे जीवनाचंही फार मोठं सूत्र आहे बरं का. आपण माणूस किती वेळा पूर्वी जे घडून गेलं आणि ज्याविषयी आता काहीही करता येणार नाही आहे, याचं दुःख असो किंवा आनंद असो, ह्याच्यातच आपण किती वेळा रमून पडतो. आणि त्या नादात जे आत्ता करायचं आहे, कर्तव्य आहे, ते कर्तव्य करण्यातला आनंद आहे हे विसरतो. किंवा अजून जे झालेलं नाही, यायचं आहे अजून, मग ते असं होईल, मग त्यावेळेला तसं होईल, मग अमुक मनातले मांडे सगळे. काय पॉईंट आहे. फार छान सूत्र आहे, बीइंग इन द प्रेझेंट. वर्तमान काळात राहा. हा भगवद्गीतेच्या म्हणजे अर्जुनाला कृष्ण सांगतानाही म्हणतोय की जे घडून गेलं आहे त्याच्या दुःखातही वेळ घालवू नको. अजून जे आपल्याकडे आलेलं नाही त्याचाही विचार करणं. सर्वथा वर्तमानोपी, वर्तमानात राहणे. आपल्या करताचा वर्तमान, परीक्षेच्या दिवशी परीक्षा, तिचा पेपर आणि 11 ते 1चा संपला तर तो ठेवून दिला. मधला वेळ वापरला मी CSATच्या तयारीला. मी GSमध्ये गुंतून पडलो तर मार्क गेले, त्याचा ते काही मिळणार तर नाहीच आहेत, पण उलटे त्याच्यात गुंतून पडल्यामुळे CSATमधले 2-5 जातील.
या उलट तो वेळ मी जर पुढच्या सीसॅटच्या तयारीला वापरला तर कदाचित सीसॅटचे 2-5 वाढतील आणि पुन्हा त्यामुळे मला परीक्षा क्लिअर करायला मदत होईल. म्हणून येतं की हे मी कायम सांगत आलो आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी ही एक प्रकारे मनशक्तीचीच आहे साधनं. नर्व्ज ती साधनं आपल्याला करायची, एन्जॉय करायची आहे आणि आत्ता प्रार्थना करायची आहे.